तोंड गायबच झालं रे. स्नॅपचॅट मी कोणाची आहे ग? कोणाची आहे? नवीन नवीन आहे का? हो. मी म्हणतोय कोणाची आहे? ठीक आहे. व्हॉट एव्हर. एक्झाम झाले. एनी डाऊट्स? एक्झाम मध्ये कोणाला काय डाऊट्स आहेत का? डाऊट्स आहेत का? खिशात घालून घेऊन जाईन बरं का अशी. फिजिक्सची परत भेटायची नाही आहे कोणाची? पाहिजे ना परत? ठीक आहे. बोलो. डाऊट्स काय? बोलो बोलो बोलो. डाऊट्स. काय नाही डाऊट्स? हा. तरी सर 320 नाही झाले, 300 प्लस नाही झाले. राईट ना? क्लासमध्ये किती जण आहेत 300 प्लस झालेले? 300 प्लस. 1 2 ओनली 2. 3 स्पंदन. ठीक आहे. केला अभ्यास? हा. बोला बाकी. अरे काय तुम्हाला डाऊट्स भेटले का? अय गँग. हा. क्षता काय होतात का डाऊट्स? नाही. अनालिसिस केलं नाही का करायचं अजून? कोणीच नाही केलेलं अजून? का बरं? का टेस्ट झाली? टाइम नाही भेटला. मग हे कधी अनालिसिस होणार आहे तुमचं? आज होणार आहे, उद्या दाखवायचंय. त्यामुळे आज काय मार्क्स वाढायचा संबंध पण येणार नाही. राईट. नो इश्यू. चालेल. मला सांगा. लास्ट लेक्चरला आपण एक टॉपिक डिस्कस केला होता. इट्स समथिंग बट व्हॉट? एड्स. राईट ना? एड्स बद्दल कोणाला काही डाऊट आहेत का? ठीक आहे. मग आता इंडिव्हिज्युअल क्वेश्चन विचारणार, त्या क्वेश्चन मध्ये आन्सर केलं तर ठीक, नाही तर पूर्ण क्लास तो उभा राहणार आहे. ठीक आहे. टॉपिक क्लिअर आहे ना? तर ऑब्विसली मग इंडिव्हिज्युअल क्वेश्चन आता विचारणार आहे उभं राहून. त्यांनी त्यांचं काय करायचं, काय आन्सरिंग करायचं आता. देवा. आता काय करायचं? राईट ना? काय नाही करायचं, क्वेश्चनचं आन्सरिंग करायचंय बस. करा. बघू किती रिवाइज करताय. फाईल ओपन करेन तर बघू किती रिवाइज कर. फाईल एकदा जर ओपन झाली विषय संपला. ठीक आहे. चलो. बंद करा. एनसीईआरटी बंद करा. हे प्रिपरेशनचं जे काम होतं तुमचं, सकाळचं होतं किंवा कालचं होतं. राईट सर? टाइमच नाही भेटला ते सांगूच नका मला कारण. काय आधीच नाही एड्स बद्दलच, कारण की एड्सच्या क्लासमध्ये मी बघितलं खूप जणांचं चांगलं लक्ष होतं. राईट ना? बंद कर ग बाई. बंद कर बंद कर. ते कुठलं आहे तुझं? फिजिक्स आहे का? अय. फिजिक्स बाजूला ठेवा आता. बायोलॉजीचा क्लास चालू झालेला आहे. बंद कर बंद कर. हा बंद कर. हा. करा बंद. ठीक आहे. जमणार नाही ना? हा कर. बंद कर. वेगळं सांगायचं. हा. चलो. स्टार्टिंग कुठून? बॉयज कडून स्टार्ट करूया. राईट ना? ठीक आहे. चालेल. अनुष्का उठ. सांग डेट्स लॉंग फॉर्म काय? अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी. ठीक आहे. सिंड्रोमचं मिनिंग सांग काय असते बस. एक 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 एटिकेट्स असतात बाळा. एक एटिकेट्स असतात. हा. ग्रुप ऑफ सिम्टम्स. मग याच्यामध्ये एक सिस्टम डॅमेज झाले का मल्टिपल सिम्टम डॅमेज झाले? मल्टिपल सिस्टम्स. राईट. ठीक आहे. बसो. बोल एच आय व्हीचा. एच आय व्हीचा लॉंग फॉर्म सांग. एच आय व्हीचा लॉंग फॉर्म सांग. चल तन्वी उठ. उठ लवकर. क्वेश्चन खूप. अं, आ काय आ? कसं सांगते तिला? मग ती कशी म्हणायला लागली मग? बोल आठवलं. वाव बोलो. हा. बोल बोल बोल. हा. व्हॉट? पुढं काय आहे? हा. बॅक्टेरिया काय पुढं? हा. तो बॅक्टेरिया आहे ना? बघू नाही. व्हायरस आहे. पुन्हा एकदा सांग बघू, मला ऐकू नाही आलं. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. ठीक आहे. बरोबर आहे. बसू. आहे. एन्झामची नाव सांग. तिन्ही. उठ. काल अब्सेंट होता? कुठे गेला होता? हा. आजारी? पण काय पण कारण? काय पण कारण आहे त्याचं?
गौऱ्या उठ. सांग तिने एन्झामचे नाव सांग. एन्झामचे नाव सांग. बोलो. सबर का. अरे सांगायला लागलोय. शांत बसा. ज्यांना ज्यांना आन्सर येते त्याने आन्सरिंग करा फक्त. राईट ना. बरोबर येते का आन्सर? हो नाही फक्त बोल. नाही. बस उभा राहा. फक्त तू सांग चल. रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शन. उठ उभी राहतो. नाही तू उभी राहता. नाही उभी राहा. उभी राहा. आता ही काय करणार आहे माहितीये का? टोटल एड्सची लाईफ सायकल यांना सांगणार आहे. चल चालू कर. चालू कर चल. आता पूर्ण क्लासमध्ये उभं राहायचं. वेदिका चालू कर चल. काय येत नाही. पण तेवढं कसं थोडं थोडं बोलायला होतंय हा. मदत करा फ्रेंड्सला मदत करा त्यात काय शंका नाही बट स्टडीच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. क्लिअर होतंय? त्यावेळी अजिबात मदत नाही झाली पाहिजे. ज्यांचे ज्यांचे आन्सर असणार त्यांनी परफेक्ट तेच आन्सर करायचं आहे. ठीक आहे. धने ओठ. हुर्र. ओठ लवकर. सांग तीन एन्झामचे नाव सांग. जमतात का? हम्म. ऋषा उठ. नाही उठ लवकर. नाही उठ लवकर. सांग सगळी प्रोसेस सांग. एड्सची ट्रान्समिशन होण्याची कशी प्रोसेस असणार काय असणार कशी असणार सांग लवकर उठ. उठ लवकर. हम्म. नाही तू नाही बोलायचं आता तू गप बसायचं. बोल. जमतंय. राज उठ. सांग पहिली सेल कोणती अफेक्ट होती? हा. काल अब्सेंट होता. अनुष्का तू सांग. पहिली सेल कोणती अफेक्ट होती? अब्सेंट होती तू पण. अरे काय. हा. ती काय म्हटली? इथं आहे ना खिडकी ओपन कर माहितीये काय बघ खिडकी ओपन करन. आणि इथून डायरेक्ट ढकलून देईन खाली. लिव्हर सेल म्हटली तर. काय चाललंय मला सांग कोणता चॅप्टर चाललाय कोणता कोणता डिसीज चाललाय? हा. एड्स चाललेला. लिव्हर सेल कुठून आली तुझी? होय का? लिव्हर सेल कुठून आली? ए स्नेहल उठ. काय येत नाही? म्हणजे विचारण्याच्या अगोदरच नाही. उभे राहा उभे राहा. मला माहिती आहे यांच्यामध्ये कार्टून कालचा इतका सिम्पल टॉपिक तुम्हाला मी टीचिंग करून गेलो. त्यामध्ये हा काय रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन नाही. रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज आहे. एन्झाइम आहे ना. एन्झाइमला बेसिकली आपलं जे सफिक्स लागताना बघायला भेटणार ते काय लागतं? ASA एच. ट्रान्सफरेज. ओके. किंवा काय असणार आहे त्याच्यामध्ये ट्रान्स्क्रिप्टेज. सेल्युलेज. प्रोटीएज. राईट ना तर या टाइपचं काय असणार आहे ASA लागताना बघायला भेटणार आहे. तुम्ही काय असं आन्सरिंग करायला लागले? पहिलं लेक्चर कोणतं झालं? सॉरी. चलो. चालू कर लेते समजलं मला बसा. बसा मला कळलंय तुमचं आता सिस्टम एकदम हँग झाला असणार आहे. आणि त्यात आता बायोलॉजी घेण्यासाठी जागा उरले ना? जागा आहे की नाही? चालू करू शकतो ना? हा नाहीतर फिजिक्सनं पहिल्यांदा जर का टर्बो तुमचं उडवलं असेल तर आता मग काय बोलू शकत नाही मग मी. राईट. लक्ष द्या रे कार्टनो लक्ष द्या. लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं कोणाबद्दल की पर्टिक्युलरली HIV और एड्स डिसीज बद्दल सांगा HIV चा लॉंग फॉर्म काय होता? कॉमनली आन्सर करा चला. राईट. एड्स चा लॉंग फॉर्म काय होता? व्हायरस जर म्हणत असेल एखादा का नाही खरं सांगायला लागलोय. राईट. इतकं पण फिजिक्स डेंजरस नाही बाबांनो ठीक आहे ना. की एड्स मध्ये तुम्ही व्हायरस बोलायला लागलेला आहे. हा. सांगा फर्स्ट जो बेसिकली पेशंट होता तो कोणत्या इयर मध्ये आयडेंटिफाय झाला? 1981. लास्ट 1981 पासून अप टू काय असणार आहे तुम्हाला काय 25 इयर्स मध्ये किती पर्सन गेले? 25 मिलियन म्हणजे किती करोड रे? 2.5 ना. अरे कार्टन 2.5 ना.
10 मिलियन जर घेतलं तर बेसिकली किती असणार आहे बाळांनो, 1 करोड, राईट ना. सो ऑब्विसली 2.5 करोड बेसिकली काय केलं की पर्सन गेलेले आहेत, राईट. हे कंडिशन आपण त्याच्यामध्ये डिस्कस करतो. कमॉन. HIV व्हायरस इज बिलॉंगिंग फ्रॉम द डॅश डॅश ग्रुप ऑफ व्हायरस. रेट्रो व्हायरस. सांगा जेनेटिक मटेरियल कोणत्या फॉर्म मध्ये असतं? सिंगल सेल, सिंगल स्टँडर्ड RNA, राईट. हा पॉईंट आपण त्याच्यामध्ये मेनली डिस्कस केलेला. देन त्यानंतर ना आपण काय केलेलं की या स्पेसिफिक व्हायरसचे अकॉर्डिंग टू द एनसीईआरटी ट्रान्समिशनचे काही रूट बेसिकली आपण डिस्कस केलेले आहेत, राईट. सो पहिला मला सांगा काय असणार आहे? या सेक्शुअल कॉइटस विथ मल्टिपल पार्टनर्स और अननोन पार्टनर्स. कम ऑन. देन त्यानंतर ना ब्लड, राईट ना. ब्लड और ब्लड प्रोडक्ट्स त्यांच्या थ्रू काय असणार आहे, पास होताना बघायला भेटणार आहे. इज नथिंग बट बॉडीचे फ्लुइड्स. कम ऑन. कोणकोणते बॉडीचे फ्लुइड होतात? पहिला ब्लड, देन 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 बोन मॅरो, देन बोन मॅरो एक टिश्यू आहे, मायलॉइड टिश्यू आहे, कन्सिडर करून घ्या. देन त्यानंतर ना कोलेस्ट्रम, राईट ना. फर्स्ट मिल्क ऑफ मदर, राईट ना. कोलेस्ट्रम रिस्पॉन्सिबल असणार आहे. सीमेन येताना बघायला भेटणार. अजून राहिलं एक vaginal fluid, right? These are the fluids mainly responsible for the transmission of HIV virus from infected person to another normal person, right? ही कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये डिस्कस केली होती. नाव द नेक्स्ट वन काय असणार की कोणते स्पेसिफिक फ्लुइड मेनली रिस्पॉन्सिबल नसणार आहे ट्रान्समिशन करण्यासाठी? युरिन, देन स्वेट, देन सलायवा आणि टीयर्स. बट सलायवा आणि टीयर्स मध्ये मायन्यूट फॉर्म मध्ये असतात. हे एक जस्ट फॉर्म मध्ये काय करा की माहित असून द्या, राईट ना. हे प्रॉपर्टी आपण त्याच्यामध्ये मेनली डिस्कस करून घेतलेले आहेत. दिस आर द ट्रान्समिशन रूट. फर्दर मला सांगा अजून काय सांगितलं त्यांच्यासाठी ना. सांगा काय असणार आहे? इन्फेक्टेड निडल्स, देन मदर टू काय असणार आहे? फिटस. काय असणार आहे? चाइल्ड. चाइल्डला कुठून जाणार आहे? असं रट्ट खाल ना की वास रे वास. अरे कन्सेप्ट समजते का? जर मदर टू फिटस असेल वाया, आणि मदर टू बेसिकली चाइल्ड असेल किंवा इन्फंट असेल तर कोलेस्ट्रॉम. मग मला सांगा फिटस कुठे आहे? इनसाइड द बॉडी, राईट ना. मग त्याला तुम्ही चाइल्ड म्हणणार आहे, राईट ना. मदरनं आपल्या आताच बेसिकली काय केलं की मिल्क प्रोव्हाइड केलं, घे बाई, राईट ना. लिटर भर, राईट ना, मिल्क. अशी प्रोसेस होणार आहे का? नाहीये. तर प्रोसेस काय करायचं याच्यामध्ये नीट समजून घ्या. ओके, हा. काय टेक्निकली जर आन्सर घ्यायचं म्हटलं बाळांनो तर काय आन्सर बनायला पाहिजे सांगा? मदर कडून जे बेसिकली गेलं पाहिजे ते काय असणार आहे? इन्फंट. पहिलं जे बेबी असतं त्याला काय करणार आहे? येस, मिल्क प्रोव्हाइड करताना बघायला भेटणार. तर इन्फंटची केस असणार आहे. बरं, एनसाठी झालेले चाइल्ड, एनसाठी. ठीक आहे, वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला, कळलंय का? एनसाठी काय केलंय? हा, काय करेक्शन? काय करेक्शन करायच्या भानगडीत पडू नका, कारण की एनटीएने काय तुम्हाला दिलेलं नाही. सो हे माहित असू द्या, चाइल्डच तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिडर करून घ्या. ओके. बट टेक्निकली आन्सर जर घ्यायचं म्हटलं तर काय बनायला पाहिजे? इन्फंट, राईट ना. सेकंड थिंग, अजून काय बेसिकली आपण डिस्कस केलेलं सांगा. ड्रग्सच्या कन्सर्न मध्ये काय होतं? ड्रग्सच्या कन्सर्न मध्ये काय होता टॉपिक? अरे इंट्रावेनस काय असणार आहे? ड्रग्स येणारे बघायला भेटणार आहेत ना. सो अशा केसेस मध्ये इव्हन काय असणार आहे? इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहेत. काही पर्सन टॅटू काढताना बघायला भेटणार. एनिबडी इज देअर? टॅटू वाला कोणी आहे का आपल्या क्लास? नाही ना. कोणी आहे का? नाही ना. सो कोणी जर इन फ्युचर मध्ये ट्रायल मारणार असेल, टॅटू बिटू काय काढून घेणार असेल तर कृपया करून आत्ताच वॉर्न करून देतोय, अजिबात भानगडीत पडू नका. ऐ का बस. तुम्हाला इन फ्युचर मध्ये सांगतो कोणी करणार असेल तर, राईट ना, काढू नका रे. का? बिकॉज ऑफ वॉट? त्याचं रिझन काय असणार आहे? सम ऑफ चान्सेस काय होणार आहे माहितीये का, की असे जे स्पेसिफिक आपण टॅटू काढत जाणार आहे तिथे माहित नाही की बेसिकली पर्सन जो असणार टॅटू काढणारा, राईट ना, त्यांना निडल जे असणार आहे सेम युज केले का डिफरंट युज केले? मोस्टली तर सेमच युज करताना बघायला भेटणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या पर्सनच्या बॉडीमध्ये बेसिकली ते काय असणार आहे? इंजेक्ट होताना बघायला भेटणार आहे. डेफिनेटली तो पर्सन जर का HIV पॉझिटिव्ह, राईट ना, और काय असणार आहे हिपॅटायटिस B पॉझिटिव्ह जर निघाला तर तुम्हाला टॅटू बरोबर बाय टू वन गेट काय बाय वन गेट वन होऊन जाणार आहे, राईट ना. तुम्हाला टॅटू बरोबर एक व्हायरस फ्री, HIV व्हायरस. बसा, विषय होऊन जाईल. सो इट्स म्हणजे काय सुचणार आहे याच्यापेक्षा आपलं बेस्ट आहे की त्याच्या भानगडीतच नाही पडायला पाहिजे. आर्टिफिशियल पण असतात, कलर लावायचे आणि काढून टाकायचे, राईट ना, ते बेस्ट आहे ना. बट ते पण जास्त युज करू नका, बिकॉज नेक्स्ट टॉपिक आपल्याला शिकायचा आहे कोणता? कॅन्सर. आणि काही कार्सिनोजेनिक कंपाऊंड केमिकल असतात विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द स्किन कॅन्सर. तर भानगडीत पडायचं नाहीये. बरं, एनिथिंग एल्स? अजून काय बाकी राहिले का? ट्रान्समिशन रूट क्लिअर झालेले आहेत, राईट. नाव वी विल स्टडी अबाउट काय असणार, रिवाइज एकदा करून घेतो. मी पुन्हा एकदा सांगतो बघा, पूर्ण टॉपिक जो कालच्या लेक्चरला मी तुम्हाला शिकवलेला आहे तो पुन्हा एकदा रिवाइज करून देतो. तुम्ही काल बेसिकली काय केलेलं की स्ट्रक्चर ऑफ HIV व्हायरस स्टडी केलं होतं, राईट. सो मला सांगा HIVच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला बेसिकली कव्हर अप बघायला भेटणार आहे. दोन पार्ट असणार. फर्स्ट वन इज अ एन्व्हलप, सेकंड वन इज अ
कोर पार्ट. कमॉन. एनवलप. ऑफ काय असणार आहे? एच आय व्हायरस इज मेड ऑफ काय असणार आहे? कोणकोणत्या बेसिकली प्रोटीन बनलेले आहेत? दोन टाईपचे प्रोटीन सांगले, सांगा पहिला कोणता होता? जीपी 120. कमॉन, अरे बघून कार्ट्यानो बघून आन्सर करा. सांगा पहिलं काय असणार आहे? सेकंड जीपी 41. कोणती लेअर आहे त्यांच्यामध्ये? लिपिड बायलेअर. इट्स अँड काय असणार आहे? एनवलप. इनसाइडला तुमचा मॅट काय असणार आहे? कोर पार्ट असणार आहे. सो आउटर मोस्ट ची लेअर असणार आहे नथिंग बट कशाने म्हणले सांगा? मॅट्रिक्स न बनताना बघायला भेटणार आहे, राईट ना? देन इनर मोस्ट कॅप्सिड असणार आहे. देन त्यानंतर त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे सांगा? हा, सिंगल स्टँडर्ड आर एन ए. किती? 1 2 4 10 इन्फायनाइट. दोन येणार आहेत, राईट ना? देन त्यानंतर त्याच्यामध्ये अजून काय असणार आहेत? एन्झाइम्स. पहिला एन्झाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. कमॉन, काय म्हणणार आहे? सेकंड वन, थर्ड वन, राईट ना? सो अशा पण 3 एन्झाइम बघितले. आता मला सांगा, जेव्हा कधी एखादा पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये एच आय व्हायरस येणार आहे, तर तो आपल्या बॉडीतली पहिली सेल अटॅक करण्यासाठी कोणती सेल असणार? मॅक्रोफाज. इट्स अँड टाइप ऑफ आरबीसी. कळले का नाही? अरे कोणाचा असणार टाइप? डब्ल्यूबीसीचा. सो डब्ल्यूबीसी मध्ये पण टाइप कोणाचा आहे सांगा? ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स. हा, सापडले पुन्हा एकदा. मला हे समजत नाही. बायोलॉजीला क्लासमध्ये बसत असताना नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं आहे, मायक्रोज मध्ये एक टॉपिक आहे माहिती आहे का? फर्मेंटेशन करून काही बिव्हरेजेस बनवायचे आपल्याला. बिव्हरेजेस बनवायचे. तुमचे फेवरेट ब्रँड, वाईन, विस्की, रम, राईट ना, ओडका बिडका बनवायचे. तुम्ही अगोदरच बनवून ठेवलेत का रे? रूम वरती आणून ठेवलेत का? हा, क्लासला बायोलॉजीचा क्लास चालू झाला की बाटलीमध्ये थोडासा टिक टिक टाकायला टाकला जरासा आणि परत बसलोय क्लासला मध्ये बसून. क्वेश्चन इतका सिंपल सरळ विचारतोय, त्याचं आन्सर असं उलट पुलट का सांगताय? काय सर, मी बोलतच नाही. सर, मी बोलतच नाही, त्यामुळे माझा आन्सर चुकीचा आहे काय संमतच येत नाही, राईट ना? बोलले ना? सांगा कुठपर्यंत आपण आलोय? कोणती सेल असणार आहे पहिली? मॅक्रोफाज. मॅक्रोफाज कोणता टाईप असणार आहे? ग्रॅन्युलोसाइट्स और अग्रॅन्युलोसाइट्स? अग्रॅन्युलोसाइट्स. समजून घ्या, त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स आर अब्सेंट, ग्रॅन्युल्स प्रेझेंट नसतात. कमॉन. द नेक्स्ट वन. ही कंडिशन जर आपण डिस्कस करायला गेलो तर बघा काय असणार आहे? ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये पण आपण दोन टाईपचे सेल बघितलेत. कोणते? अरे 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 अरे. ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये किती टाईप भेटले? 3 टाईप. पहिला ऍसिडोफिल, बेसोफिल अँड राईट. ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये कोणकोणते भेटले सांगा? मोनोसाइट्स अँड लिम्फोसाइट्स. मग मला सांगा, हा मॅक्रोफाज जो टाईप आहे, लिम्फोसाइट्स आहे का मोनोसाइट्स आहे? तर मोनोसाइट आहे ना. मोनोसाइट ज्यावेळी ब्लडच्या बाहेर जाते त्यावेळी काय बनते? मॅक्रोफाज बनताना बघायला भेटणार आहे. ते सगळं सांगितले ना. क्वेश्चनचा आन्सर जरा व्यवस्थित का, राईट ना? देन त्यानंतर आपण बघितलं की मॅक्रोफाज मध्ये ज्यावेळी एंटर करणार आहे, मॅक्रोफाज मध्ये एंटर केल्यानंतर मला सांगा कोणता पार्ट व्हायरसचा एंटर करतो? कोर और एनवलप? कोर पार्ट एंटर करणार आहे. कोर मधले कोणकोणते पार्ट डिझॉल्व्ह होणार आहेत? मॅट्रिक्स अँड कॅप्सिड. हे काय होणार की डिझॉल्व्ह होताना बघायला भेटणार आहेत. हे जर का डिझॉल्व्ह झालं तर बाहेर काय पडलं मला सांगा? सिंगल स्टँडर्ड आरएनए बाहेर पडले प्लस एन्झाइम्स, राईट ना? तर आता या केसमध्ये सिंगल स्टँडर्ड आरएनएचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? डबल स्टँडर्ड का आरएनए? कोण करतो? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. आता रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजनं जसं प्रोडक्शन करून दिलं, देन त्यानंतर मला सांगा, हा तुमचा डीएनए फर्दर कुठे एंटर करणार आहे? ह्युमन डीएनएच्या बरोबर एनकॉर्पोरेट होणार आहे. अरे सर नो, बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे ना. सो एंटर करत असताना मी जे काय स्पेसिफिकली टीचिंग केले त्याचे प्रॉपर एक डायग्राम दिले बाळा. जर डायग्राम जर बघितले तर तुम्हाला सगळे पॉईंट्स क्लिअर होताना बघायला भेटणार आहेत. कुठे आहे बाळा डायग्राम? हा, माझं सिंपल साधं म्हणणं आहे की तुम्ही नोट्स, अरे डायग्राम तुम्हाला काढायला किती वेळ लागले सिरे? शिकवत शिकवत सगळे पॉईंट्स दिले होते ना. ऑन द वे तुम्ही डायग्राम काढू शकला असता. कुठे डायग्राम काढली? बाकी इकडे हो का? का फालतूचे रिझन देऊन बसायचं फक्त? काय होतं तुला? हा का? त्याच्यामुळे सर मी येऊ शकलो नाही, नाही का? तुझी डायग्राम नाही काढली? आज काय प्रसाद खायचा आहे तुम्हाला? प्रसाद खायचा ना तुम्हाला? खरंच प्रसाद खायला पाहिजे. तुम्ही आता काय लाईन वरती येणं झालं, तुम्हाला प्रसाद खाऊ घातला पाहिजे कंपल्सरी. कारण की तुम्ही नोट्सच्या बाबतीत असं करताय. सेकंड थिंग, टीचिंग केलेलं सगळे पॉईंट जर का तुम्ही असे स्किप करत असाल तर काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. हम्म. कसं होणार सांगा बुक माझ्या? तुम्हाला बेसिकली डायग्रामॅटिकली सगळं रिप्रेझेंट करतो, जे की एनसेटने तुम्हाला असं एकदम वेगळ्याच वेने दिले, त्याला सिम्प्लिफाय फॉर्म करून दिलेत. बट कालची डायग्राम समजले की नाही मला ती तरी सांगा पहिल्यांदा. सिंपल होती. प्रॉपर इन्फेक्शन कसं होते ते समजले ना?
मग देन त्यानंतर तुमचं काम काय होतं त्याला जस्ट एकदा रिवाइज करून एक क्लासमध्ये बसायचं होतं. तुम्ही ब्लँकली जर का क्लासमध्ये माझ्या बसत असाल तर लिटरली सांगतो तुम्हाला नेक्स्ट टॉपिक समजणार नाहीये. बिकॉज पहिला टॉपिक जो असणार आहे तो आजच्या टॉपिक वरती काय असणार आहे स्पेशली कनेक्टेड येताना बघायला भेटणार. तुमचं काम आहे की रेग्युलरली जे काय टीचिंग करतोय त्याला रिवाइज करून क्लासमध्ये बसणं. ओके, सांगा देन त्यानंतर काय होणार आहे. एन्कॉर्पोरेट होते. एन्कॉर्पोरेट झाल्यानंतर एन्कॉर्पोरेशनचं मिनिंग समजते का इन्सर्ट इन वर्ड यूज केलंय राईट ना. व्हायरल डीएनए इज एन्कॉर्पोरेटेड विथ होस्ट डीएनए. होस्ट कोण असणार आहे ह्युमन राईट ना. सो आपला जो डीएनए असणार आहे इन्फेक्शनच्या अगोदर नॉर्मल और व्हायरल. आता याच्यामध्ये कोण एंटर करतोय व्हायरल डीएनए एन्कॉर्पोरेट झाला. एन्कॉर्पोरेट करण्यासाठी कोणता एन्झाइम आला बिकॉज देर इज अ प्रोसेस वी कॉल्ड इज अ इंटिग्रेशन. काय असणार आहे इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन करण्यासाठी इंटिग्रेट नावाचा एन्झाइम यूज केला राईट. देन त्यानंतर मला सांगा ह्या डीएनएचं कन्व्हर्शन आता कोणता डीएनए झाला होस्ट डीएनए और व्हायरल डीएनए. व्हायरल डीएनए विल कंटिन्यू देअर नॅचरल सायन्स इज समथिंग बट डीएनए टू आरएनए आरएनए टू प्रोटीन. सांगा इथं आरएनए बनला. आरएनए बनला ना कसा बनला व्हायरल आरएनए बनला. आता व्हायरल आरएनए जो तुमच्या सायटोप्लाझम मध्ये का न्यूक्लियोप्लाझम मध्ये. न्यूक्लियोप्लाझम मध्ये तो कुठे येणार आहे सायटोप्लाझम मध्ये काय येणार आहे प्रोटीनचं सिंथेसिस करायचं. प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी प्रोटीन सिंथेसिस करणारी मशिनरी कोण आहे सांगा ती कुठे असते सायटोप्लाझम मध्ये. सो ऑब्विसली रायबोझोम कुठे आहे म्हणजे आरएनए कुठे यायला पाहिजे सायटोप्लाझम मध्ये. पण मला सांगायचे आरएनए बनलेले आहेत ते ऍक्टिव्ह आहेत का इनऍक्टिव्ह आहेत ऍक्टिव्ह. अरे आरएनए ऍक्टिव्ह असणार आहे ना प्रोटीन जे बनले जाणार ते कसे असणार आहेत इनऍक्टिव्ह राईट ना. सो आरएनए तुमचा ऍक्टिव्ह निघाला तर दोन टाईपचे आरएनए तुम्हाला बघायला भेटणार आहे. एक जेनेटिक आरएनए बनणार आहे दुसरा मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स. सांगायचं ट्रान्सलेशन झाल्यानंतर काय बनणार आहेत प्रोटीन बनतील राईट ना. आणि दॅट प्रोटीन सचिन कुठे आहे का तुझी डायरी नाही का ती दुसरी नोटबुक मध्ये ठीक आहे. सो या केसमध्ये तुम्हाला काय असणार आहे की इथं प्रोटीनचं फॉर्मेशन होताना बघायला भेटणार आहे. दॅट प्रोटीन आर नथिंग बट कशा असणार मला सांगा प्रोटीन कशा असणार ऍक्टिव्ह और इनऍक्टिव्ह. पण या ऍक्टिव्ह करण्यासाठी मी कोणता आता कोणता एन्झाइम यूज करणार आहे प्रोटीएस. तीन एन्झाइम झाले RIP रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इंटिग्रेज अँड प्रोटीएज RIP. हे तीन बेसिकली प्रोटीन काय करायचं मेनली देणार घ्या. नाव द नेक्स्ट वन कंडिशन काय असणार आहे बघा की हे जे प्रोटीन बनणार आहेत त्या प्रोटीनचं फंक्शन असणार आहे की दोन टाईपचे काय असणार आहे काही पार्टिकल्स बेसिकली बनवायचे राईट ना व्हायरल पार्टिकल्स. फर्स्ट वन काय असणार आहे सांगा मॅट्रिक्स अँड कॅप्सिडची लेअर बनवणं आणि दुसरं काय बनायचं आपल्याला एन्झाइम्स. सो हे दोन टॉपिक आपण त्याच्यामध्ये कव्हर करून घेतलेले आहेत. नाव द कम्प्लीट व्हायरल प्रोटीन और व्हायरल स्ट्रक्चर इज कम्प्लीटेड राईट ना एकदम स्ट्रक्चर फॉर्म होताना बघायला भेटणार आहे. आता यानंतर मला सांगा की ज्यावेळी व्हायरस बॉडीमधून बाहेर पडणार आहे त्यावेळी तो पहिला कोणत्या सेल अटॅक करतोय टी हेल्पर सेल्स राईट ना. टी हेल्पर सेल वरती किल करताना बघायला भेटणार आहे. आता याच्यामध्ये कॉमन थिंग आहे की जर का स्पेसिफिकली व्हायरसला कोणत्या की पर्टिक्युलरली तुमच्या एका एस मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर न्यू एका सेलला म्हणजे मोनोसाइट असो किंवा इव्हन मॅक्रोफाज असो और इव्हन काय असणार आपली त्याच्यामध्ये टी हेल्पर सेल असतो. तर यांना किल करण्यासाठी एका रिसेप्टरची गरज आहे. रिसेप्टर सांगितलं कोणता CD4 रिसेप्टर. इथपर्यंत पॉईंट आपण डिस्कस केलेले. देन त्यानंतर आपण मला सांगा जर का मला HIV इन्फेक्शन झाले का नाही आयडेंटिफिकेशन करायचे असेल तर एक मी टेस्ट परफॉर्म करू. त्या टेस्टचं एक नाव सांगितलेलं काय होती सांगा एलायझा. काय म्हणणार आहे अरे काय म्हणणार आहे एलायझाचा लॉंग फॉर्म काय होता एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ऍसे. याच्यासाठी दिलेलं आहे राईट ना. काय म्हणतो आपण एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ऍसे भेटले. तर ही बेसिकली काय असणार आहे तुम्हाला लॉंग फॉर्म जनरली क्वेश्चन मध्ये विचारला जाणार आहे. सो यू हॅव टू नो द बेसिकली लॉंग फॉर्म ऑफ काय असणार आहे दिस एलायझा टेक्निक राईट. देन त्यानंतर ना जर का मला पर्टिक्युलर या डिसीजला ओव्हरकम करायचं असेल क्युअर होणार आहे का नाहीये बट लाईफ आपण प्रोलॉंग करू शकतो थोडीशी बेसिकली एक्सटेंड करू शकतो. सो या केसमध्ये मला काही एन्झाइमची किंवा पर्टिक्युलरली मला मेडिसिनची गरज आहे. कोणते मेडिसिन आपण युज करतोय अँटी रेट्रो व्हायरल ड्रग्स आपण युज करणार आहोत. हा पॉईंट समजतोय की एनिथिंग एल्स इन डाऊट क्लिअर इथपर्यंत हा टॉपिक आपण याच्यामध्ये कव्हर केलं. देन त्यानंतर हाऊ टू प्रिव्हेंट द HIV इन्फेक्शन त्या कन्सर्न मध्ये मी तुम्हाला डिफरंट डिफरंट रिझन्स याच्यामध्ये मी इन्क्लूड करून टाकलेले होते. पॉईंट इथं समजलंय समजलाय टॉपिक. इथं तुमचा 8 चा टॉपिक संपलेला आहे. म्हणून जो काही मी बेसिकली लास्ट लेक्चरला तुम्हाला टीचिंग केलं होतं जे कोणी ऍबसेंट होते त्या सगळ्यांसाठी रिवाइज करून दिले. आता यानंतर जर का मी क्वेश्चन विचारायला लागलो वायवा वगैरे घेतले जर का आन्सर नाही आले मग महाप्रसाद जिंदाबाद होता काय करा की तयार. नाव द नेक्स्ट पॉईंट इज नथिंग बट काय असणार बघा की
तुम्हाला काही डायग्रामॅटिकली जे रिप्रेझेंटेशन करून दिलं होतं त्यानंतर ना काही पॉईंट बेसिकली आपल्याला काय करायचे थोडेसे एड्स रिलेटेड आपण डिस्कस करून घ्यायचे. पॉईंट इथं माहित असायला पाहिजे काय असणार आहे बघा, क्लिअरली मेन्शन करून टाकले. जो एड्स असणार आहे नॉट स्प्रेड बाय द काय असणार आहे टच, फिजिकल काय असणार आहे कॉन्टॅक्ट, और इव्हन काय असणार आहे हगिंग, किसिंग, और काय असणार आहे शेअरिंग, काय असणार आहे मिल्स मेनली मेन्शन करून दिले. त्यानंतर शेकिंग हँड्स और मॉस्किटो इव्हन दिलेले बाळांनो, कफिंग, स्नीजिंग, और इव्हन काय असणार आहे मेनली मेन्शन करून लुकिंग आफ्टर काय असणार आहे एड्स पेशंट, राईट ना. तो काय बेसिकली काय म्हणतात त्याला, डोळे आले तर काय म्हणतो त्याला, हा डोळे येणं ना, एकामेकाच्या डोळ्यात जर बघितलं तर बेसिक डोळे त्यांना बघायला भेटणार, राईट ना. सिमिलर केसमध्ये इथं असं नाही की एड्स पेशंटला बघितलं त्याच्याकडे बघितलं अय हा, तर असं काही कंडिशन असं नाही की ते ट्रान्सफर होताना बघायला भेटणार आहे, ठीक आहे ना. पॉईंट एक माहित असलं की हे काही तुम्हाला मिथ्स बघायला भेटणार आहेत, हे कंपल्सरी तुम्हाला क्लिअर होणं गरजेचं. बॉडीचे जे काही स्पेसिफिकली फ्लुइड असणार आहेत इज मेजरली रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ काय असणार आहे व्हायरस फ्रॉम पर्सन मध्ये जाताना व्हायरल आहे. ही बेसिकली आपली काय असणार आहे एक एलसाठीची डायग्राम आहे, एक्सप्लेन करून दिले लास्ट लेक्चरला, तुम्ही याला रिवाइज करू शकता. नाव द नेक्स्ट वन जर कंडिशन बघायची म्हणजे ट्रान्समिशनचा रूट कसा असणार आहे काय असणार आहे ही सेम डायग्राम तुम्हाला मी लास्ट लेक्चरला मी इन्क्लूड करून दिली. एचआयव्हीचं पहिला इन्फेक्शन कोण होणार आहे, त्यानंतर ना 12%. आता इथे एक बेसिकली जो चार्ट देतो ना याला थोडस बेसिकली काय करायचं अंडरस्टँड करून घ्या, बिकॉज इट्स अँड कसं तुम्हाला हायर स्टडीज मध्ये बघायला भेटणार काय होणार आहे बघा. इन जनरल मध्ये ज्यावेळी एच आय व्हायरस बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार, राईट ना. एच आय बॉडीमध्ये काय असणार एंटर करत, देन त्यानंतर ना पहिले बेसिकली जे 2 ते 12 वीकचा टाइम पिरियड असतो ना त्याला आपण एक नाव देतो, त्याला म्हणतो आपण विंडो पिरियड. आता व्हॉट इज मिनिंग ऑफ विंडो पिरियड, विंडो पिरियडचं मिनिंग असं असतं की जिथे स्पेसिफिक व्हायरसचा नंबर कमी असतो. क्लॅरिटी येते, व्हायरसचा नंबर कसा असणार आहे कमी असणार आहे. सेकंड थिंग या केसमध्ये मला मेनली मेन्शन करायचं आहे, जर व्हायरसचा नंबरच कमी असेल तर त्याच्या अगेन्स्ट ज्या अँटीबॉडी बनणार आहेत ते पण कसे असणार आहेत कमी असणार आहेत. बिकॉज अँटीजन बॉडीमध्ये एंटर करतो तर आपल्या बॉडीमध्ये जी डिफेन्स मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होणार आहे ती मग कोण असणार आहेत अँटीबॉडीज. सो अँटीबॉडीज त्यांना मारण्यासाठी येणार आहेत ना. बट मला मला हे म्हणायचं की जर का तुमच्या बॉडीमध्ये फक्त काय असणार आहे 10च अँटीजन म्हणून व्हायरस जर का एंटर केले तर अँटीबॉडी पण किती बनणार आहेत 10च बनणार आहेत. मग मला सांगा यांना आयडेंटिफिकेशन करणं इनसाइड एखाद्या टेस्टमध्ये डिफिकल्ट आहे थोडं, राईट ना. मग याच्यामध्ये आपण एखादी टेस्ट जर परफॉर्म करत असेल तर तिचे मेजॉरिटी लेवलला रिझल्ट येणं निगेटिव्हिटीचे खूप जास्त असतात, राईट ना. मग आता सुरुवात काय होते बघा की या कन्सर्न मध्ये जर या विंडो पिरियड मध्ये तुम्ही काय केलं माहिती का एलायझा टेस्ट जर केली एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट ऍसिड, राईट ना. ती जर का तुम्ही टेस्ट परफॉर्म केली तर नंबर ऑफ व्हायरस कमी आहेत, नंबर ऑफ अँटीबॉडीज पण बेसिकली कसे आहेत कमी आहेत. सो त्यामुळे तुमची टेस्ट येणार ती कशी असणार आहे निगेटिव्ह येताना बघायला भेटणार, बिकॉज अँटीबॉडी कॉन्सन्ट्रेशन लेस दॅन काय असणार आहे नॅनोग्राम्स. अंडरस्टँड होते, बॉडीमध्ये अँटीबॉडीचं प्रोडक्शन कसं झालं कमी झालेलं आहे म्हणून एलायझा ही जी बेसिकली असणार आहे ती टेस्ट तुमची निगेटिव्ह होणार आहे. आता इमेजिन करा एखाद्या पर्सन बेसिकली फिजिकल रिलेशन जर राहिलं असेल त्यामध्ये जर का त्याच्या बॉडीमध्ये एच आय व्हायरस जर एंटर केला असेल आणि त्याने विदिन काय असणार आहे 2 to 12 वीक्स मध्ये जर का त्याने टेस्ट केली आणि हा व्हायरस किंवा अँटीबॉडी जर का त्याच्या बॉडीमध्ये सापडलेच नाहीत तर ऑब्व्हियसली एलाचा टेस्ट त्याला काय देणार आहे निगेटिव्ह, तो फ्री राहणार आहे. तुम्हाला केस स्टडी सांगितली का एचआयव्हीची केस स्टडी सांगितली ऐकायचे, डेंजरस आहे लय खतरनाक आहे. म्हणजे तुम्हाला परत असं वाटेल की बापरे लोक अशी पण असतात का. बरं ऐका ऐका, कंडिशन अशी झालेली बघा. फॉरेन कंट्रीची एक बेसिकली केस स्टडी होती, राईट ना. केस स्टडी दिली होती आणि युट्यूबला पण अवेलेबल आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये काय माझ्या मनाचं काय सांगणार नाही. ऍक्च्युली जी केस घडलेली ती तुम्हाला सांगून देतो. सिच्युएशन अशी झालेली, एक फिमेल होती ऑलमोस्ट नाही म्हणते तरी 20-25 एजच्या बेसिकली असणार आहे, राईट ना. देन त्यानंतर ना तिला रेग्युलरली काय होतं ताप थोडा याचा सर्दी व्हायची, जेव्हा तिला आजारी वगैरे वाटलं असेल एकदम फिलिंग व्हायचं. एक दिवस ती काय केली की हॉस्पिटलमध्ये गेली आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन तिने काय केलं माहितीये का की पर्टिक्युलरली स्वतःच थोडेसे जर का सर्दी झाली असेल व्हायरल इन्फेक्शन जर झालं असेल तर ऑब्विसली आपण त्याला काय देणार आहे तेच ना स्पुटम, राईट ना. स्पुटम साठी आपण देत असतो. और इव्हन जर का फिवर असेल किंवा इन्फेक्शन जर जास्त झालं असेल तर त्या केसमध्ये आपण जे सॅम्पल दिलं जातं ते काय असणार आहे तुमचं ब्लडचं, बिकॉज ब्लड मधून तुम्हाला आयडेंटिफाय होणार की तुमचा पॅथोजन कोणता असणार आहे. इट मे बी व्हायरस, इट मे बी बॅक्टेरिया, इट मे बी प्रोटोझोआ, व्हॉट एव्हर कोणी पण असू शकतो. सो त्या फिमेलने काय केलं माहितीये का तिचं ब्लड त्या बेसिकली एका हॉस्पिटलमध्ये देऊन टाकलं. त्या हॉस्पिटलने ते ब्लड जे होतं ते ट्रान्सफर केलं का पॅथॉलॉजी लॅब, राईट ना. तुम्ही पण बघा ज्यावेळी आजारी पडता ना येस यामध्ये जर कोणी टायफॉइड, डेंग्यू काय असणार आहे बेसिकली तुमचा मलेरियाचे पेशंट जर असतील तुमचं ब्लड टेस्ट केलं असणार. अरे सर नो, ब्लड टेस्ट केलं ना मग ब्लड टेस्ट केल्यानंतर ते जे ब्लड असणार आहे ते एका पॅथॉलॉजिस्ट जो लॅबोरेटरी असणार आहे ना लॅबोरेटरीमध्ये चेकआउट करताना बघायला भेटतं, लॅब टेक्निशियन बेसिकली करतो. सो तिने ते बेसिकली सॅम्पल दिलं आणि देन त्यानंतर ना तिला जरा जास्तच म्हणजे असं विकनेस आल्यासारखा वाटत होता तर ती काय म्हटली की तुमचे जे काय रिपोर्ट असतील ते तुम्ही मला मेल करा, अदरवाईज माझ्या घरी बेसिकली सांगून द्या किंवा तुम्ही फोन वगैरे करून मला पाठवून द्या.
म्हणजे ठीक आहे चालेल, तुम्ही जाऊ शकता. ती निघून गेली. 2 दिवसानंतर तिला रिपोर्ट आला. 2 दिवसानंतर काय तिला तिला रिपोर्ट आला. तर रिपोर्टमध्ये असं लिहिलं होतं HIV पॉझिटिव्ह. काय लिहिलं होतं? HIV पॉझिटिव्ह. आता हे HIV पॉझिटिव्ह झाल्यानंतर ना, ती पहिल्यांदा शॉकच झाली, की भाई साहब माझ्या बाबतीत हे कसं काय होऊ शकतं? राईट ना? कसं काय होऊ शकतं? आता हे आउट ऑफ इंडिया बेसिकली जर आउट ऑफ कंट्री जर डिस्कस करायचं म्हटलं का नाही, फॉरेन कंट्रीजमध्ये नॉर्मली इंडियनमध्ये ते रिलेशन वगैरे राहणं कॉमन राहताना बघायला भेटणार आहे. ऍक्च्युली ती एका बेसिकली त्याच्या अगोदरची एक हिस्ट्री बेसिकली जर सांगायचं म्हटलं ना, कुठे ना कुठेतरी ती एका पबमध्ये जर गेली असेल किंवा तुझा बॉयफ्रेंड वगैरे असेल किंवा त्या एजमध्ये जर मेलिमेशन करायचं म्हटलं तर इन जनरल मध्ये काय पबमध्ये जर गेलेत तर ते कधी ड्रिंक करताना बघायला भेटणार त्यांचं कधी त्यांच्या बॉयफ्रेंड बरोबर रिलेशन करणार आहे हे काय सांगू शकत नाही आणि त्यांच्यामध्ये हे सगळं कॅज्युअल प्रोसेसमध्ये बघायला भेटणार. इट्स नॉट इंडियन कल्चर राईट ना, वेस्टर्न कल्चरमध्ये सगळ्या गोष्टी होतात. सो तिला असं वाटलं की लास्ट टाइम ज्या मेल बरोबर फिजिकल रिलेशन झालं असणार आहे त्याच्याकडून मला हा ट्रान्समिट झाला असणार आहे. राईट ना. सो याच्यामध्ये एक पॉईंट समजून घ्या, एनसायटी क्लिअरली मेन्शन करते काय, टू अवॉइड द अननोन पार्टनर आहेत ना, सेक्शुअल जे इंटरकोर्स असणार आहे, तू कोणाबरोबर बेसिकली अवॉइड करायचं नाही, अननोन पार्टनर बरोबर. कुठं माहिती कुठं बेसिकली HIV पॉझिटिव्ह आहे का नाही. सो तिने बेसिकली फिजिकल रिलेशन ठेवलं. आता अशी केस झालं तर तिच्या माइंड मध्ये एक अशी खतरनाक निगेटिव्हिटी क्रिएट झाली. तिनं सरळ सरळ डिसाईड केलं यानंतर ना सगळ्या मेलला HIV पॉझिटिव्ह कर. सगळ्या मेलला काय करणार आहे, HIV पॉझिटिव्ह करणार आहे. मग आता काय, एकटीच रस्त्यानं फिरायला, सुनसान रस्त्यामध्ये एकटीच फिरताना बघायला भेटणार. आणि तुम्हाला माहित आहे टवाळकी कोरेजी बेसलेने एकदम ग्रुपवाले एकदम राईट ना असे येणार आहेत. समजते का? जे लोफर वगैरे तुम्हाला असे बघायला भेटणार आहेत, छपरी लोक वगैरे असणार रस्त्यानं वगैरे, ड्रग्स वगैरे घेताना, दारू बिरू पिताना, टॅटू पिटू बॉडीवरती सगळं काढलेलं असणार आहेत. माहिती असेल मूवी मध्ये खूप वेळा असं होतं, गाडी बिडी घेऊन जाणार, फोर व्हीलर असणार, एकटी दिसली तिला उचलली. विषय 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 अशी कंडिशन क्रिएट व्हायची राईट ना. देन त्यानंतर काय करायची माहिती आहे, कधी कधी बेसिकली काय करणार माहिती आहे का, एखाद्या पब मध्ये किंवा एखाद्या हॉटेलमध्ये एकटीच जाणार. तिकडे एखादा प्रोफेशनल पर्सन, एक तर 50-60 वर्षाचा बिझनेसमॅन, विषय विषय राईट ना, विषय विषय देन त्यानंतर ना एकदा तर काय करते माहितीये का, सुनसान रस्त्यानं म्हणजे कधी माहिती का, दिवसाच्या टाइम पिरियड मध्ये तुम्ही बघत असाल की जे आउट ऑफ इंडिया जर तुम्ही बघितलं ना तर खूप सारे रोड एकदम सरळ जाताना बघायला भेटणार आहेत. रेगिस्तान मधून जात असल्यासारखं ती एकटीच तिकडे चाललेले. तर सोलो ट्रिपवरती काय बॉयज निघाले होते, त्यांना एकटीच दिसली दिवसा. विषय विषय आता हे विषय विषय झाल्यानंतर ना तिला काय म्हणजे सेन्सलेसच झाली होती. तिला समजत नसतं मी काय करते म्हणून. तर असे करत नाही म्हणजे त्या केस स्टडीमध्ये लिटरली 6-7 जणांना त्यांनी काय केलं माहितीये का, असं फिजिकल रिलेशन ठेवून तिनं असं माइंड मध्ये घेतलं की माझ्यामुळे या 7-7 जणांना पण HIV पॉझिटिव्ह झालेलं. येस, दिस इज आवर काय असणार आहे, इट्स अचिव्हमेंट. आता या अचिव्हमेंट आल्यानंतर ना तिला बेसिकली काय कळलं झालं काय करते काय नाही. त्यानंतर एक दिवशी काय केलं माहिती का, अशीच एक दिवशी खूपच तिला म्हणजे विकनेस आल्यासारखं जरा मेडिसिन वगैरे घेणं तरी सोडून दिलं होतं. कारण की त्याचं एकमात्र स्पेशली ध्येय होतं भेटेल त्याला HIV पॉझिटिव्ह. असं तिने डिसाईड केलं होतं. फर्दर ती घरी एक दिवशी बसलेली असते आणि घरी बसल्यानंतर ना पुन्हा काय होतं माहितीये का, की तिच्या घरची जण बेल वाजते. तिथं आता विषय विषय निघाला सर, लगेच सर आता पण विषय विषय असणार आहे राईट ना. बेल वाजले म्हणजे नक्कीच काहीतरी असणार आहे. असं काय नव्हतं. समजून घ्या तिथं लॅब टेक्निशियन जो असतो का नाही, ते त्यांच्यामधला एक म्हणजे मेल जो लॅब टेक्निशियन तोच आलेला होता. पण त्या विषय विषयाचा काही संबंध नाहीये. तो हातात बेसिकली एक रिपोर्ट घेऊन आला होता. तो एक हातात रिपोर्ट घेऊन आला होता आणि तो म्हणतोय, "अपोलोजाइज मॅडम, इट्स युअर रिअल रिपोर्ट. यू आर नॉट HIV पॉझिटिव्ह. यू आर नॉट HIV पॉझिटिव्ह." अरे अंडरस्टँड होते का? तिला HIV पॉझिटिव्ह झालेला नव्हता. बट ज्यावेळी ती बेसिकली रिपोर्ट बघते आणि कन्फर्म करते, अरे मी HIV पॉझिटिव्ह नाहीये. बट जो तिने त्यांना मागचा जो कांड करून ठेवला होता, तो बेसिकली बघा किती खतरनाक झालेला आहे. कंडिशन समजते. HIV पॉझिटिव्ह करणं म्हणजे आपल्याबरोबर चुकी झाली तर दुसऱ्यांना पण बेसिकली मारून टाकायचं राईट ना. दिस इज नॉट द वे ना. अंडरस्टँड होते. सो एक कंडिशन समजून घ्या. अशा पद्धतीने काही प्रॉब्लेम क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. सो बॉडीमध्ये काय करायला पाहिजे, की अँटीबॉडीचं प्रोडक्शन जर झालं तर HIV पॉझिटिव्ह बघायला भेटेल. जर नसल, HIV पॉझिटिव्ह जर नसल, राईट ना, तर ती टेस्ट कशी निगेटिव्ह असणार आहे. आता या केसमध्ये तिला काही कन्सर्न नसताना पण ती पॉझिटिव्ह निघाली आणि सगळा धिंगाणा घालून बसली. आता इमॅजिन करा, हे HIV पॉझिटिव्ह आहे. याच्यामध्ये व्हायरस आहे. बट काय झालं, याला जर टेस्ट काय केलं निगेटिव्ह बेसिकली काय रिझल्ट तुम्हाला देऊन टाकला. आता निगेटिव्ह रिझल्ट जर आला असेल आणि हिनं किंवा याने कंटिन्यू ऍज इट इज आपला जर का प्रोग्राम चालू ठेवला, विषय विषय तर आता इमॅजिन करा, त्याच्यामुळं इन फ्युचरमध्ये कितीतरी लोक बेसिकली इन्फेक्टेड होणार आहेत. समजतंय का? तर असा काही इश्यू होऊ नये म्हणून तुम्हाला इमिजिएटली असे जर का काही
मेनली मेन्शन करू शकतो की सिम्टम जर बघायला भेटले तर तुम्ही एक टेस्ट परफॉर्म करायला पाहिजे, वेस्टर्न ब्लॉट टेक्निक और वेस्टर्न ब्लॉट. ही इतकी प्रिसाइजली तुम्हाला काय करते माहिती कन्फर्मेशन टेस्ट मेनली मेन्शन केली जाते. कन्फर्मेंटरी काय असणारी टेस्ट असणार, ही स्क्रीनिंग असते. आणि कन्फर्मेंटरी स्क्रीनिंग म्हणजे काय, याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण काय करतो माहिती का, व्हायरस आहे का नाही ते चेकआउट करतो. बट वेस्टर्न ब्लॉट टेक्निक कन्फर्म तुम्हाला सांगणार आहे, जरी तुमच्या व्हायरसचा नंबर किंवा अँटीबॉडीचा नंबर किती असणार, लेस दॅन नॅनोग्राम जरी असेल तरी आयडेंटिफिकेशन करून घेऊ शकतो. right? So you have to perform the basically in that situation which test Western blot technique or Western blot test, right ना, ही बेसिकली तुम्हाला करणं गरजेचं आहे. कोणी विचारणार नाही बाळांनो की वेस्टर्न ब्लॉट टेक्निक कशी परफॉर्म केली जाते, कोणी विचारत नाही तुम्हाला. बट सदर्न ब्लॉट टेक्निक, वेस्टर्न ब्लॉट टेक्निक तुम्हाला जेनेटिक्स मध्ये डीएनए फिंगरप्रिंटचा टॉपिक येतो बॉटनीमध्ये, आपला त्याच्याशी काही घेणं नाही. तर तिथं तुम्हाला बेसिकली जरा बघायला भेटेल. हा, त्यामध्ये एक टेक्निक आहे जेल इलेक्ट्रोफोरेसिस, जी मी तुम्हाला बेसिकली बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर टीचिंग करतो, कसं प्रकारे परफॉर्म केलं जातं. बट तो जो टॉपिक असणार तो तुम्हाला तिकडेच बघायला भेटेल. बट हा टॉपिक इथं समजलाय का मला सांगा, क्लिअर होतोय. आता इथून पुढे काय होणार आहे बघा, की जो म्हणजे स्पेसिफिकली रिजन असणार आहे, राईट ना, याच्यामध्ये पहिला जो टाइम पिरियड असणार तो कसा असणार आहे, असिम्टोमॅटिक पिरियड असणार आहे. ऑलमोस्ट मेनली मेन्शन करून दिले कुठपर्यंत, 5 to 10 years पर्यंत. म्हणजे त्या पर्टिक्युलरली पर्सनच्या बॉडीमध्ये अप टू 5 to 10 years पर्यंत कसलेही व्हायरसचे सिमटम्स येणार नाहीत. आता या 5-10 वर्षांमध्ये जर का त्यानं मॅरेज बिरेज केलं नाही आणि असं जर का मोकळा सोडलेल्या बैलासारखा जर का राहायला लागला, राईट ना, किंवा असं बेसिकली मल्टिपल पार्टनर्स बरोबर कितीतरी बेसिकली सेक्शुअल इंटरकोर्स होताना बघायला भेटणार आहे. मग अशा केसमध्ये कितीतरी पर्सन त्याच्याकडून काय होऊ शकतात, इन्फेक्टेड होऊ शकतात, बिकॉज ऑफ व्हॉट सिमटम्स बघायला भेटत नाही. कंडिशन क्रिएट होत नाही बिकॉज ऑफ व्हॉट काय असणार दिस एलाझन टेस्ट. सो इट्स सजेशन, जेव्हा कधी बेसिकली असतं तर आपण काय करायला पाहिजे, वेस्टर्न ब्लॉट टेक्निकच करून घेतलं पाहिजे. आयडेंटिफिकेशन ऍज मच एज पॉसिबल लवकर होऊन जाईल. तर इतक्या बेसिकली वर्षामध्ये तुम्हाला कसल्या प्रकारचे सिम्टम्स बघायला भेटत नाही, राईट ना. बट लेटर कंडिशन मध्ये काय होणार आहे की तुमचा सिम्टोमॅटिक पिरियड चालू होताना बघायला भेटणार आहे. पहिला असणार काय असणार आहे, एड्स रिलेटेड काय असणार आहे, कॉम्प्लेक्स येताना बघायला भेटणार आहे. माइट फॉर्म मध्ये सिम्टम्स येणार आहेत. म्हणजे काय असणार आहे की तुमच्या बॉडीमध्ये आता हळूहळू काही बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस और इव्हन काय असणार आहे, प्रोटोझोज, हेल्मिन्स या टाइपचे पॅथोजन बॉडीमध्ये एंटर करणार आणि ते इन्फेक्शन क्रॉस करायला चालू करणार. डायजेस्ट सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम और नर्वस सिस्टम, तुम्ही कोणतीही घ्या सिस्टम, सगळ्या सिस्टम आता हळूहळू करणार डॅमेज व्हायला चालू होणार आहे, एकदम मायन्यूट लेवलला. बट ज्यावेळी बेसिकली फुल फॉर्म बेसिकली काय असणार आहे, तुम्हाला याच्यामध्ये एड्स व्हायला येणार ना, तुमच्या ह्या बॉडीमध्ये आता एकही कोणताही सिम्पल आता बॅक्टेरिया जरी एंटर केला तरी तुम्हाला निमोनिया कॉज करणार आहे, कॅन्सर कॉज करणार आहे और मल्टिपल टाइपचे काय असणार डिसीज कॉज करताना बघायला भेटणार आहे. आणि हा जो पिरियड असतो तो कसा असणार आहे बाळांनो, सिम्टोमॅटिक असणार आहे, एक बेसिकली पिरियड येताना बघायला भेटणार आहे. एक सर्टन टाइम नंतर ना असे मल्टिपल पॅथोजन बॉडीमध्ये एंटर करून मल्टिपल इन्फेक्शन ज्यावेळी कॉज करतील त्यावेळी अल्टिमेटली पर्सनची काय असणार आहे, अरे काय असणार आहे, राईट ना. कंडिशन तुम्हाला त्याच्यामध्ये मेडिकेशन करून देते. सांगा, हा जो टाइम पिरियड जो इन्क्लूड करून दिला त्याच्याबद्दल कोणाला काय डाऊट आहे का, राईट. मला सांगा पहिली गोष्ट, विंडो पिरियड समजतंय, सिम्टम्स देर इज एस ऑर नो, अरे सॉर नो, नाही येत ना, राईट ना. सिम्टम्स याच्यामध्ये तुम्हाला नाही, सिम्टम्स बेसिकली तुम्हाला यांच्यामध्ये जे असणार आहेत त्या व्हायरसचे नसतात बाळानो, ते व्हायरसचे सिम्टम्स याच्यामध्ये बघायला भेटत नाहीयेत. ते जे असणार आहेत इन जनरल मध्ये, मला सांगा आता तुमच्यापैकी एखाद्या कोणाची तरी बॉडीचं बेसिकली टेम्परेचर वाढलेलं असणार आहे, हॉट पर्सनॅलिटी असणार आहे ना, बॉडीचं टेम्परेचर जरा बेसिकली तुम्हाला याच्यामध्ये गरम झालेलं बघायला भेटणार आहे. याचं मिनिंग असं आहे का की पर्टिक्युलर तो पर्सन इन्फेक्टेड आहे, त्याला डिसीज झालेला नाही, नॉर्मल केसमध्ये असणार आहे. सो अशा केसमध्ये आपण काय करतो माहिती का, जे टेम्परेचर बॉडीचं असं वाढताना बघायला भेटणार आहे, पॉईंट मेनली माहिती, विंडो पिरियड इज नथिंग बट काय असणार, असिम्टोमॅटिक पिरियड, की ज्याच्यामध्ये अँटीबॉडीचं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते कसं असणार आहे, लेस दॅन नॅनोग्राम. याचं मिनिंग हे तुम्हाला माहित असणार. सेकंड थिंग, सिम्टोमॅटिक पिरियड मध्ये एड्स रिलेटेड काय असणार, कॉम्प्लेक्स जर डिस्कस करायचं म्हटलं तर माइल्ड फॉर्म मध्ये पहिल्यांदा असणार की सिम्टम्स खूप कमी येताना बघायला भेटणार. बट फुल काय असणार, फुल ब्लाउन बेसिकली डिसीज जर घ्यायचं म्हटलं तर याच्यामध्ये सिम्टम्स खूप जास्त असणार, बिकॉज इथं सगळे पॅथोजन इन्फेक्शन कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे. सो सिम्पल साधा टॉपिक काय करायचं त्याच्यामध्ये मेनली माहिती असून द्या. बाकी वेगळ्या याच्याबद्दल तुम्हाला काही समजून घ्यायची गरज नाही, बिकॉज काही केसेसमध्ये विंडो पिरियड वरती क्वेश्चन येतो, फुल लोन काय असणार तुमचा एड्स असणार आहे याच्यावरती क्वेश्चन विचारला जाणार आहे, और एलआयचा और वेस्टर्न ब्लॉट टेक्निक वरती क्वेश्चन विचारणार, बाकी वेगळं काहीच नाही, राईट ना. सो याला आपण या पद्धतीने आपण रिवाइज करू शकतो. इन्क्युबेशन पिरियड बेसिकली जर मेनली मेन्शन करायचं म्हणतात तर किती असणार आहे, 5 ते 10 वर्षाचा 12 वर्षापर्यंत बघायला भेटणार आहे. तर टाइम इंटरव्हल बिटवीन द काय असणार आहे, एंटर ऑफ पॅथोजन टू अपीअरन्स ऑफ द काय असणार आहे सिम्टम्स किती होते, एंट्री पासून ते 5 ते 10 वर्षापर्यंत जो टाइम पिरियड असणार त्याला इन्क्युबेशन पिरियड. विंडो पिरियड काय असणार आहे, इन्फेक्शन इन देअर काय असणार टाइम ऑफ कॅन बी काय असणार लॅबोरेटरी डिटेक्टेड, जो ऑर्गॅनिझम असणार त्याला डिटेक्शन करण्याचा हा टाइम पिरियड असणार आहे विंडो पिरियड. 5 ते काय असणार आहे 12 टू टू 12 काय असणार वीक मध्ये आपण आयडेंटिफाय करू शकतो, राईट ना. सिम्टम्स नुसार आहेत बट त्या व्हायरसला आपण आयडेंटिफाय करू शकतो. बट याच्यामध्ये मोस्ट म्हणजे प्रिसाइजली आपण कोणत्या टेक्निकने आयडेंटिफाय करू शकतो,
वेस्टर्न ब्लॉट टेक्निक. एनसाठी कोणती सांगते? एलायझा. काय असणार आहे? एलायझा. ठीक आहे ना. सो कंडिशन एक माहिती असू द्यात. बाकी सिंपल सिंपल फॉर्म मध्ये काय केलं की कंटेंट इथं मेनली इन्क्लूड करून टाकलेला आहे. सो याला तुम्ही अशा पद्धतीने बेसिकली थोडं अंडरस्टँड करून घेऊ शकता. बाकी वेगळं काय करायची गरज नाही मॅडम. येस. हे थोडं एनसायटीचा कंटेंट आहे, वाचा. क्लॅरिटी डेफिनेटली तुम्हाला याच्यामध्ये काय असणार आहे येताना बघायला भेटणार आहे. बघा एड्सच्या कॅन्सर मध्ये काही डिसिजेस होताना बघायला भेटणार आहेत. तर त्याच्यामध्ये निमोनिया बद्दल आपण डिस्कस केलेलं आहे, राईट ना. निमोसिस्टिस कॅरिन नावाचं काय असणार फंगस इन्फेक्शन कॉज करताना बघायला भेटणार आहे. कॅलिफोर्निया. आठवते काय त्या पर्सनला फर्स्ट जो आयडेंटिफिकेशन झालं त्यांना काय झालं होता? निमोनिया. आणि तो निमोनिया कॉज होण्यासाठी जो स्पेसिफिक पॅथोजन रिस्पॉन्सिबल होतो तो कोण होते? एक फंगस होती, तिचं नाव होतं निमोसाइटिस राईट असिस्टिस कॅरेनी. निमोसिस्टिस कॅरेनी. हे काय करायचं त्याच्यामध्ये मेनली नाव माहित असतात. देन कॅपोसिस सार्कोमा नावाचा बेसिकली काय असणार कॅन्सर मेनली मेन्शन करून घेतलेला. त्यासाठी रिस्पॉन्सिबल जो व्हायरस असणार त्याचं नाव काय असणार? हर्पीस व्हायरस. हा एक पॉईंट देणार त्या प्रकारे हा एक क्वेश्चन बघायला भेटणार. नाव एक वर्ड बघा एनसीईआरटी मध्ये दिला होता की टोक्झोप्लाझम म्हणून, राईट ना. एक पॅथोजन मेनली मेन्शन करून दिलं प्रोटोझोआ असणार आहे. टोक्झोप्लाझम गोनोडी विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द encephalitis. What is meaning of encephalitis? What is meaning of encephalitis? Study of encephalon called as a काय असणार आहे? encephalon. Encephalology. Study of what? हा? अरे कार्टेनो ब्रेन. पहिल्यांदाच बेसिकली सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत रे. एनसिफिलॉन. एनसिफिलॉन इज बट व्हॉट? ब्रेन. सो ब्रेनला ज्यावेळी आयटिसचं मिनिंग काय बनतं? इन्फेक्शन. हा पहिला पॉईंट आहे का ऑर्गनला रिप्रेझेंट करताना बघायला भेटणार आहे. आयटीस काय रिप्रेझेंट करणार आहे? इन्फेक्शन. सो या केसमध्ये मला मेनली मेन्शन काय करायचं आहे? एनसिप्लॉनिस नथिंग बट काय असणार आहे? ब्रेन असणार आहे तुमचा. आणि ब्रेनला काय झालंय? माझं इन्फेक्शन झाले. सो दिस प्रोसेस वी कॉल्ड एज एन्सिफिलायटिस विच इज कॉज्ड बाय द टोक्झोप्लाझम गोनोडी, राईट ना. प्रोटोझोआ बेसिकली याच्यामध्ये येताना बघायला भेटणार आहे. हे 3 टॉपिक्स तुम्हाला कंपल्सरी माहित असणं गरजेचे आहे. दॅट्स नाव वी विल स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक नथिंग बट काय असणार तुमचा एड्स नंतर कॅन्सरचा टॉपिक आपण बघणार. बाकी हे सगळं झालेलं आहे. चला तुम्ही रिवाइज करा. ट्रीटमेंटसाठी तुम्हाला बेसिक लेवलला माहिती असायला पाहिजे जे एनसीटीने दिले ते काय असणार आहे? अँटी रेट्रो व्हायरल ड्रग्स. तुम्हाला सांगा 3 एन्झाइम मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ काय असणार आहे? व्हायरस. आता मी 3 एन्झाइमला जर ब्लॉक करून टाकला, अँटी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाइम जर मी यूज केला तर त्याला पण ब्लॉक करू शकतो. म्हणजे फर्दर ट्रान्सक्रिप्शनच होणार नाही. और काय असणार? अँटी इंटिग्रेस घेतला तर आपला डीएनए बरोबर तो इंटिग्रेटच होऊ शकत नाही. और अँटी प्रोटीएज जर घेतला तर त्याचे प्रोटीनच बनणार नाही. तर या केसमध्ये त्याला आपण इथं काय करू शकतो? थांबू शकतो. म्हणून अँटी रेट्रो व्हायरस ड्रग्स आपण घेतले पाहिजे. सो असे काही कंटेंट इथं मेनली मेन्शन करून दिलेत त्याला तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. प्रिव्हेन्शनच्या केसमध्ये खूप साऱ्या गोष्टी इथं मेनली मेन्शन करून दिलेत, राईट ना. इथे बेसिकली नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन नाको नावाचे बेसिकली काय असणार ऑर्गनायझेशन येताना बघायला भेटणार आहे. याचा इव्हन क्वेश्चन और तुम्हाला फुल फॉर्म विचारला जातो एक्झामसाठी. सो नाको राईट ना खूप फेमस आहे. पण हे साईन तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल बघा. अरे साईन पाहिली की नाही? या फॉर्म मध्ये बेसिकली साईन टाकलं जातं ना, राईट ना. एड्स साठी स्पेसिफिक असणार आहे तुम्हाला साईन येताना बघायला भेटणार आहे. सो ते साईन जे रिप्रेझेंट करते कोणासाठी करताना बघायला भेटणार? तुमच्या एड्स साठी, राईट ना. सो या केसमध्ये मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे का एड्स डे कधी सेलिब्रेट केला जातो? एड्स डे कधी सेलिब्रेट केला जाणार आहे? तर कार्ट्यानो माहित असायला पाहिजे. 1 डिसेंबर. काय असणार आहे? 1 डिसेंबर सेलिब्रेट होताना बघायला भेटणार आहे. तर एड्सच्या कॅन्सर मध्ये तिथं ब्रॅकेट मध्ये दिल्या एड्स डे म्हणून. काय असणार आहे? 1 डिसेंबर म्हणून बेसिकली सेलिब्रेट होताना बघायला भेटणार आहे. ठीक आहे. कारण की असे पण काही क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले आहेत आणि ते जर का तुम्ही नोट डाऊन करून ठेवत नसाल तर सगळं हातातून निघून जाईल. ओके. सो नाको बद्दल आपण डिस्कस केलं होतं. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे बघा. एड्स झाल्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आपला चालू होताना बघायला भेटणार पण काय असणार आहे? कॅन्सर. ओके. सो कॅन्सर बद्दल आता आपण काय करूया की थोडासा कंटेंट इथं चालू करून घ्या. कमॉन. बेसिक क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचारतोय. मला सांगा कॅन्सर बद्दल जर का तुम्ही डिस्कस करायला गेला तर पहिली गोष्ट म्हणजे मला सांगा कॅन्सर मध्ये स्टडी करण्याच्या प्रोसेसला आपण नाव काय दिलेलं रे? काय असणार आहे? ऑन्कोलॉजी. तुम्ही याच्यामध्ये काय करता की मेनली डिस्कस करून घेता, राईट ना. काय असणार आहे? ऑन्कोलॉजी तुम्ही याच्यामध्ये मेनली मेन्शन करून घेणार आहे. सो त्या ऑन्कोलॉजी और इव्हन कॅन्सर बद्दल आपण काय करणार आहे डिटेलमध्ये पॉईंट डिस्कस करणार आहोत. जे काही पॉईंट्स होते त्यांना व्यवस्थित समजून घ्या. सगळे पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये कव्हर होताना बघायला. कमॉन. काय असणार आहे? कॅन्सर. सो कॅन्सर इज नथिंग बट काय होताना बघायला भेटणार आहे बॉडीमध्ये एक टाईपची स्पेसिफिकली तुम्हाला डेव्हलपमेंट और इव्हन काय असणार आहे अनकंट्रोल ग्रोथ ऑफ द काय असणार आहे सेल येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. सो कॅन्सर म्हणजे काय असणार आहे? अनकंट्रोल्ड ग्रोथ. ग्रोथ ऑफ काय असणार आहे?
सेल. दिस इज नथिंग बट काय असणार आहे बेसिकली आपण मेनली मेन्शन करू शकतो कॅन्सर, राईट ना. आणि या केसमध्ये ज्यावेळी तुमच्या बॉडीमध्ये काय असणार आहे अनकंट्रोल ऑफ द ग्रोथ सेल ज्यावेळी होताना बघायला भेटणार डेफिनेटली तुमच्या बॉडीमध्ये एक स्ट्रक्चर बनताना बघायला भेटणार. दिस इज नथिंग बट काय असणार सांगायच्या मध्ये ट्युमर बनताना बघायला भेटणार. काय असणार आहे ट्युमर. अंडरस्टँड होते. ट्युमर इथं कॉज होताना बघायला भेटणार आहे. बट क्लिअरली मेन्शन करून घेतो बाळांनो, ऑल ट्युमर्स आर नॉट अ कॅन्सर. सगळेच ट्युमर कॅन्सर नसतात. अंडरस्टँड होते, राईट ना. सो या केसमध्ये मला मेनली मेन्शन करायचंय त्या कॅन्सरचा स्टडी करण्यासाठी जी तुम्ही पर्टिक्युलर ब्रांचचा स्टडी करता दिस इज नथिंग बट काय असणार आहे. येस, पहिली तर बेसिकली काय असणार आहे कॅन्सरच्या वरून आपण कार्सिनोलॉजी म्हणतो. कार्सिनोलॉजी, राईट ना. कार्सिनोलॉजी बेसिकली तुम्हाला इथं मेनली मेन्शन केलं जाणार, राईट ना. और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ऑन्कोलॉजी. काय असणार आहे ऑन्कोलॉजी बेसिकली आपण इथे मेनली मेन्शन करू शकतो. सो ऑन्को और कार्सिनो इट्स रिप्रेझेंट व्हॉट कॅन्सर. आता इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर एखादी जर का सेल आपण डिस्कस करायला गेलो, राईट ना. कोणती जर का तुम्ही पर्टिक्युलरली कॅन्सरच्या केसमध्ये अनकंट्रोल सेल जर वाढले तर तुम्हाला एक जी सेल असणार आहे त्या सेलमध्ये या फॉर्ममध्ये जर का आपण सेल जर डिस्कस करायला गेलो त्याची खूप सारे असे काय असणार आहे ब्रांचिंग क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. अशा फॉर्ममध्ये काय असणार आहे ब्रांच लाईक बेसिकली काय असणार स्ट्रक्चर येताना बघायला भेटणार आहे. दिस इज नथिंग बट काय असणार कॅन्सर सेल. नॉर्मल सेलला ग्रो होण्यासाठी मला सांगा किती टेम्परेचर लागणार बघायला भेटणार आहे 24 आवर्स. बट ही सेल फास्टली काय असणारे ग्रो होताना बघायला भेटणार आहे आणि इतकी जबरदस्त ग्रो होते की बॉडीमध्ये काय असणार यांचा नंबर ऑफ बेसिकली काय असणार वाढताना बघायला भेटणार आहे. खूप जास्त बेसिकली काय असणार नंबर वाढताना बघायला भेटणार. सो हा जो ट्युमर बनणार आहे कॅन्सरमुळे काय असणार आहे हा जो ट्युमर बघायला भेटणार हा ट्युमर इन जनरल मध्ये कसं असणार आहे अनकंट्रोल. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही स्पेसिफिक कंट्रोलच करू शकत नाही. बॉडीमध्ये तुम्ही बघता जस्ट लाईक मी तुम्हाला पर्टिक्युलरली आय थिंक मला वाटतं ज्यावेळी आपण न्यूरल कॉर्डिनेशन और केमिकल कॉर्डिनेशन स्टडी करतो तर मग ब्रेन ट्युमरची एक मी ही दाखवलेली सर्जरी दाखवलेली पहिली होती. एक मोठासा लंप ऑफ मास बेसिकली बनला होता, राईट. तो ट्युमर मध्ये मेनली मेश करून बट तो ऑलवेज ट्युमर बेसिकली कॅन्सर बनल अशा त्याला भाग नाहीये, राईट ना. सो त्याच्यामध्ये आपण काय मेनली मेन्शन करू शकतो ऑल ट्युमर्स आर नॉट अ कॅन्सर. ओके ना, ही कंडिशन आपण त्याच्यामध्ये घेतोय. ऑल ट्युमर्स आर नॉट कॅन्सर. ओके ना, कंडिशन बेसिकली माहित असायला पाहिजे. सो आणि प्रत्येक कॅन्सर मध्ये ट्युमरच बनल अशा त्याला पण काय भाग नाही. म्हणजे समजा कॅन्सर आहे पण त्या कॅन्सर मध्ये ट्युमरच बनल असा काय भाग नाही. सो त्याच्यामध्ये नेक्स्ट स्टेटमेंट काय बनल इन अ राईट ना ट्युमर्स इज नॉट ऑलवेज फॉर्म्ड इन अ काय असणार आहे कॅन्सर, राईट ना. ही कंडिशन आपण डिस्कस करतो ट्युमर इज नॉट फॉर्म राईट ना इन ऑल कॅन्सर. ऑल कॅन्सर मध्ये बेसिकली काय असणार ट्युमर बनलच अशातला काय भाग नाही. बिकॉज सम कॅन्सर कसे असणार विदाउट ट्युमर बनताना बघायला भेटणार. जस्ट लाईक तुमच्या बॉडीमध्ये असणार काय कॅन्सर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर ब्लड कॅन्सर घ्या, राईट ना. ब्लड कॅन्सर मध्ये तुम्हाला दोन एक्झाम्पल मी देतो कोणते असेल नसेल तुम्हाला माहिती चांगलं पाहिजे. बोला कोणकोणते कॅन्सर इथे बनताना बघायला भेटणार आहे. ब्लड कॅन्सर, अरे सिकल सेल अॅनिमिया काय आहे तुमचा कॅन्सर आहे ना. मग कॅन्सर इज बेसिकली ब्लडच आहे. मग याच्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये काय बेसिकली लंप ऑफ मास बनतो का नाही. फर्दर काय असणार आहे ल्युकेमिया, हा एक बेसिकली कॅन्सर बनताना बघायला भेटणार आहे. सो पहिला तुम्हाला मी काय आणला सिकल सेल अॅनिमिया एक आपण बघतोय अॅनिमिया येताना बघायला भेटणार. और दुसरा काय असणार आहे ल्युकेमिया, ल्युकेमिया येताना बघायला भेटणार. ते दोन्ही कॅन्सर मेनली मेन्शन करून देतात ज्यांच्यामध्ये तुमचा ट्युमर बनत नाही. कमॉन, सिकल सेल अॅनिमिया इट्स रिलेटेड टू विच सेल ऑफ द ब्लड. कोणाच्या बद्दल असणार आहे आरबीसी बद्दल येताना बघायला भेटणार आहे. आणि मला सांगा ल्युकेमियाचं कोणतं असणार आहे डब्ल्यूबीसीच्या कन्सर्न मध्ये येताना बघायला भेटणार. हा पॉईंट समजतोय, राईट ना. आता सिंपल साधा क्वेश्चन आहे की अॅनिमिया या केसमध्ये तुमच्या पर्टिक्युलर आरबीसीचा नंबर वाढतो का कमी होतो. कमी होताना बघायला भेटणार आहे. नंबर कसा असणार आहे यांच्यामध्ये कमी होताना बघायला भेटणार आहे. आणि डब्ल्यूबीसीचा वाढताना बघायला भेटणार आहे. नंबर काय असणार आहे वाढताना बघायला भेटणार आहे. हा नंबर म्हणजे नंबर ऑफ बेसिकली जो डब्ल्यूबीसी असणार आहे किती नंबर झाल्यानंतर आपण ल्युकेमिया असं कन्सिडर करू शकतो अबाव वॉट. पहिल्या क्वेश्चनचा एका क्वेश्चन सिंपल क्वेश्चनचा आन्सरिंग करा. मला सांगा की पर्टिक्युलरली बॉडीमध्ये ज्यावेळी डब्ल्यूबीसीचा नंबर एक नॉर्मल अमाऊंट तिथे हा 6000 टू 8000. आता या केसमध्ये किती नंबर ऑफ डब्ल्यूबीसी वाढल्यानंतर आपल्याला हा ल्युकेमिया झालेला आहे ध्यानात ठेवून घ्या रे. अबाव अबाव मेनली मेन्शन करून घ्या. पुन्हा एकदा सांगतोय 1 लाख एवढा पॉईंट मेनली
जेव्हा कधी बॉडीमध्ये इतक्या अमाऊंट मध्ये काय होणार, व्हायरसचा नंबर होऊन जाईल, सॉरी डब्ल्यूबीसीचा नंबर होऊन जाईल, तर त्या केसमध्ये कोणता डिसीज होताना बघायला भेटणार आहे, ल्युकेमिया. क्लॅरिटी येते. हा ल्युकेमिया जो कॅन्सर कॉज होणार आहे याच्यामध्ये ट्युमर बनत नाही. हे दोन एक्झाम्पल आहेत बाळांनो की ज्याच्यामध्ये ट्युमर, नो ट्युमर बेसिकली फॉर्म, राईट ना, या दोघांच्या मध्ये होतात. बाकी अदर जर का तुम्ही घेतला कोणता, माउथ कॅन्सर, अरे बघितलं का किती मोठासा ट्युमर बनताना बघायला भेटणार आहे, पाहिलं का नाही, आजूबाजूला बेसिकली तंबाखू गुटखा खाणारे खूप सारे बेसिकली तुम्हाला बघायला भेटणार आहेत. सो असे बेसिकली जर का हॉस्टेलवरती जर का पुडी बिडी कोणी ठेवली असेल, राईट ना, तर कृपया करून बंद करा. हा, सकाळ सकाळ थोडंसं बेसिकली जरा घेतलंय त्यानंतर बसलोय, राईट ना, अशातला भाग नाही, असं काही करू नका. कारण की माहितीये या स्पेसिफिकच्या टोबॅको मध्ये एक केमिकल आहे कोणतं, निकोटीन, मेजरली रिस्पॉन्सिबल फॉर द असणारे माउथ कॅन्सर साठी. सो पॉईंट काय करायचं त्याची मेनली माहिती असून घ्या. देन त्यानंतर जर मेनली मेशन करायचं म्हटलं, लंग कॅन्सर घ्या. असे बेसिकली लंप ऑफ मास बेसिकली म्हणताना मला लंग्स मध्ये, लिव्हर मध्ये, और इव्हन जर का रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर सर्व्हायकल कॅन्सर, राईट ना, और इव्हन काय असणार आहे यांच्यामध्ये, प्रोस्टेट कॅन्सर, राईट ना, युटेरियन कॅन्सर हे बघायला भेटणार आहे. त्यांच्यामध्ये गाठी बनताना बघायला भेटणार आहे, ट्युमर बनताना बघायला भेटणार आहे. प्रॉपर्टी मेनली मेशन करून समजते बेसिकली काय असणार आहेत. सो बेसिक इन्फॉर्मेशन रिलेटेड टू काय असणार आहे कॅन्सर बद्दल मी तुम्हाला इन्क्लूड करून दिले. कमॉन, स्टडी ऑफ कॅन्सर वी कॉल्ड एज ऑन्कोलॉजी और कार्सिनोलॉजी. कॅन्सर मध्ये जी बेसिकली सेल असणार त्याची ग्रोथ कशी होते, अनकंट्रोल, आणि अनकंट्रोल ग्रोथ ऑफ मास वी कॉल्ड एज अ ट्युमर. बट ऑल ट्युमर आर कॅन्सर, नो. क्लॅरिटी येते. बट काही केसेस मध्ये बेसिकली काय असणार आहे की तुमचे जे स्पेसिफिक कॅन्सर बनणार आहेत त्याच्यामध्ये ट्युमर बनलं अशातला काय भाग नाही. जस्ट इमेजिन करा, एक पॉईंट तुम्हाला मेंटेन करतो, ब्रेन मध्ये जो ट्युमर बनलाय ना हा कॅन्सर नाही बाळांनो, क्लिअरली समजून घ्या, हा कॅन्सर नाहीये. पण तो जर का ट्युमर माउथ मध्ये जर बनला तर माउथ कॅन्सर झाला तुमचा. काय असणार आहे, माउथ कॅन्सर बनताना बघायला भेटणार आहे. सो डिफरन्शिएशन असेल. पण मला सांगा, समजा हा कॅन्सर जर झाला, माउथ कॅन्सर जर झाला, याचं मिनिंग इथं पण ऑलवेज माझा कॅन्सर मध्ये ट्युमर बनणं कंपल्सरी आहे का, नाहीये. कारण की काही कॅन्सर मध्ये ट्युमर बनतच नाहीत. फॉर एक्झाम्पल सिकल सेल अॅनिमिया, सेकंड वन इज दॅट्स इट. इतका सिंपल टॉपिक आहे. सो कंडिशनला तुम्ही काय करू शकता का, मेनली आयडेंटिफाय करून घेऊ शकता. इथपर्यंत पॉईंट समजलाय. नाव वी विल स्टडी अबाउट द हाऊ एक बेसिकली तुमची सेल काय होणार आहे की कॅन्सर सेल मध्ये कशी डेव्हलप होताना बघायला भेटणार. सो बघा याच्यामध्ये काय होणार आहे, इन जनरल मध्ये आपण जर नॉर्मल सेल कन्सिडर केली, राईट ना, की जर का तुमची काय असणार आहे नॉर्मल सेल आपण डिस्कस केली, तर नॉर्मल सेल मध्ये ऑब्विसली काय असणार आहे की तुम्हाला इथं पर्टिक्युलर काय असणार आहे, आपला असा पर्टिक्युलरली काय बघायला भेटणार आहे, येस, स्पेसिफिक जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर आपला हा न्यूक्लियस इथे येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. न्यूक्लियसच्या आत जर डिस्कस करायला गेला तर डेफिनेटली काय असणार आहे, असा तुमचा काय इथं बघायला भेटणार आहे, डीएनए येताना बघायला भेटणार आहे, अरे सॉरी, राईट ना. आणि डीएनए वरती स्पेसिफिक काय असणार आहे बाळांनो, जीन येताना बघायला भेटणार आहे. तर त्याच्यामध्ये एक फर्स्ट जीन मी इथं मेनली मेन्शन करून घेतोय, आणि अजून एक जीन तुम्हाला इथे सांगून देतोय, जे की एनसेडने तुम्हाला हाय म्हणजे डिनोट करून दिले. नाव द फर्स्ट वन जीन इज नथिंग बट, ही जी बघायला भेटणार आहे तिला आपण म्हणतो ऑन्कोजीन. काय म्हणणार आहे, ऑन्कोजीन. और तिला अजून एक बेसिकली मेनली मेन्शन करून दिलं जातं, तिला म्हणतो आपण प्रोटो ऑन्कोजीन. काय म्हणणार आहे, प्रोटो ऑन्को. अरे दिलेत का बडे एनसीटीने, बघताय की नाही तुम्ही, कॅन्सरचा टॉपिक ओपन करा आणि त्याच्यामध्ये दोन नाव दिलेत का बघा, प्रोटो ऑन्कोजीन और ऑन्कोजीन, राईट ना. हे बेसिकली तुम्हाला काय केली मेनली मेन्शन करून दिले. नाव द सेकंड वन इज नथिंग बट, ही दुसरी जी जीन बघायला भेटणार आहे, दिस इज नथिंग बट काय असणार आहे, ट्युमर सप्रेसर, सप्रेसर जीन, ही येताना बघायला भेटणार. अंडरस्टँड होते. ही एक तुमची काय असणार आहे, दोन टाईपच्या बेसिकली म्हणजे जीन बघायला भेटणार आहेत. आणि कोणामध्ये प्रेझेंट आहेत, एका नॉर्मल सेलमध्ये असणार आहे. काय असणार आहे, नॉर्मल सेलमध्ये येताना बघायला भेटणार आहे. सो माझं म्हणणं हे आहे की आपल्या बॉडीमध्ये काय असणार आहे, ह्या जीन कॉन्स्टंटली प्रेझेंट आहे तुमच्या इच अँड एव्हरी बॉडीच्या सेलमध्ये. इट मे बी चिक घ्या, इट मे बी काय असणार तुमच्या स्किनचा पार्ट घ्या, इट मे बी युटरसचा पार्ट घ्या, इट मे बी मेल और फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, व्हॉट एव्हर कोणताही घ्या. तर बॉडीमध्ये ज्या ट्रिलियन सेल्स आहेत त्या प्रत्येक इच अँड एव्हरी सेल मध्ये कोणती जीन प्रेझेंट आहे, आपली ऑन्कोजीन. अंडरस्टँड होते. पण मला सांगा की ऑन्कोजीन आता ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे, राईट ना. जर काही ऍक्टिव्ह जर झाली तर बॉडीमध्ये बेसिकली ऑन्कोजीन, राईट ना, काय करणार आहे तुम्हाला बेसिकली, कॅन्सर कॉज करताना बघायला भेटणार आहे, अरे सर नो. तर या केसमध्ये जो हा पॉईंट दिला त्यांना व्यवस्थित समजून घ्या. एनसीटीने जो काय कंटेंट दिलाय त्याला माहित असू बघा, पेज नंबर 141 वरती दिसते का तुम्हाला याच्यामध्ये, राईट ना. सो इथं पहिल्यांदा जे बेसिकली चीन दिले तिला सेल्युलर ऑन्कोचीन और बेसिकली काय असणार आहे, प्रोटो ऑन्कोचीन असं मेनली मेन्शन, ऑन्कोचीन और काय असणार आहे, येस प्रोटो ऑन्कोचीन, और त्याला इन ब्रॅकेट मध्ये तुम्ही मेनली मेन्शन करतो सेल्युलर ऑन्कोचीन, राईट ना, म्हणजे सी चीन त्याला मेनली मेन्शन करू शकतो आपण. क्लॅरिटी येते.
समजते का? तर ही जी बेसिकली जीन असणार आहे ती ऍक्टिव्हेट होण्यासाठी सर्टन बेसिकली काय असणार आहे, कंपाऊंडची गरज येताना बघायला भेटणार आहे. आणि देन त्यानंतर ती बेसिकली एक नॉर्मल सेल कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? येस कमॉन, कशामध्ये असणार आहे? कॅन्सर सेलमध्ये बेसिकली काय असणार आहे, डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. इथं ही जी बेसिकली माझी जीन असणार आहे ऑंकोजीन, और हिला इन बेसिकली काय म्हणतोय मी, सेल्युलर सेल्युलर ऑंकोजीन असं मेनली मेन्शन करतो. और हिला ब्रॅकेटमध्ये आपण अजून एक नेमिंग करू शकतो, काय म्हणणार आहे, सी ऑंकोजीन, राईट ना, ऑंकोजीन असं मेनली मेन्शन करून घेतोय. सो दीज आर दी नॉर्मल सेलचे बेसिकली काय असणार आहे, कंटेंट बघायला भेटणार आहे. आता जेव्हा कधी ही पर्टिक्युलरली सेल एका कार्सिनोजेनिक कंपाऊंडच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे, त्यावेळी हीच तुमची नॉर्मल जीन किंवा नॉर्मल सेल जी येताना बघायला भेटणार आहे, नाव विल कन्वर्टेड इन टू द काय असणार आहे, कॅन्सरस सेल, राईट ना. म्हणजे यांच्यामध्ये काय असणार आहे बघा, ही जी सेल असणार आहे नाव विल कन्वर्ट इन टू द काय असणार आहे, कॅन्सर सेल. म्हणजे त्यांच्यामध्ये जी बेसिकली कोण असणार आहे, ऑंकोजीन असणार आहे, सेल्युलर ऑंकोजीन असणार आहे, प्रोटो ऑंकोजीन असणार आहे. ती जीन नाव विल कन्वर्ट इन टू द काय असणार आहे, व्ही ऑंकोजीन और व्हायरल ऑंकोजीन मध्ये दिलाय बट इथं रिलायन्ससाठी ना काय म्हणते, व्हायरल ऑंकोजीन मध्ये कन्वर्ट होणार आहे, राईट ना. सो बघा याच्यामध्ये काय झालंय थोडस, ते काही चेंजेस मी तुम्हाला मेंशन करून घेतोय. हा तुमचा न्यूक्लियस ऍज इट इज येताना बघायला भेटणार आहे. बट न्यूक्लियस मध्ये जे स्पेसिफिकली तुमचा डीएनए इथे बघायला भेटत होता, त्या डीएनए मधले जे जीन असणार आहे कोणती, सेल्युलर ऑंकोजीन, नाव बिकम काय असणार आहे मला सांगा इथं, येस इज नथिंग बट काय असणार आहे, व्हायरल ऑंकोजीन बेसिकली डेव्हलप होताना बघायला भेटणार. काय मेनली मेन्शन करून दिले बघा, मेनली मेन्शन करून घेतो इथं, येस व्हायरल ऑंकोजीन, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ व्ही ऑंकोजीन, राईट ना, व्ही ऑंकोजीन असं पण मेनली डिस्कस करू शकतो, मेनली मेन्शन करू शकतो. क्लॅरिटी इथे व्ही ऑंकोजीन. नाव दिस नॉर्मल सेल इट्स कन्वर्टेड इन टू द काय असणार आहे, कॅन्सरस सेल. कोणत्या सेलमध्ये झाली, कॅन्सर सेलमध्ये डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. आणि कॅन्सर सेल आता मल्टिप्लाय होताना बघायला भेटणार, नंबर ऑफ बेसिल काय असणार आहे, सेल डेव्हलप करताना बघायला भेटणार आहे. म्हणजे नक्कीच एका नॉर्मल सेलचं काय झालं बघा, ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, राईट ना. काहीतरी बेसिकली नवीन काहीतरी बघायला भेटणार, राईट ना. सो ट्रान्सफॉर्म इन टू द काय असणार आहे, न्यूओप्लास्टिक काय असणार आहे, और न्यूओप्लाझम वर्ड यांसाठी युज करते बघा, न्यूओप्लास्टिक और न्यूओप्लाझम बनताना बघायला भेटणार तुम्हाला. एक अनकंट्रोल बेसिकली काय असणार आहे, सेलचं स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे. हे वर्ड जे काही युज करतोय मी ते सगळे अंडर दी एनसीआयटी आहेत, एनसीआयटीच्या बाहेरचं काही सांगत नाही. भेटलं का, न्यूओप्लाझम और न्यूओप्लास्टिक सेल म्हणून, राईट ना. सो ट्रान्सफॉर्मेशन इन टू काय असणार आहे, न्यूओप्लाझम. सो हे जे काही बेसिकली स्ट्रक्चर बनणार आहे ते कशामध्ये होणार आहे, ट्रान्सफॉर्म और ट्रान्सफॉर्म इनटू न्यूओप्लाझम काय असणार आहे, न्यूओ प्लाझम मध्ये बनताना बघायला भेटणार आहे. म्हणजे ही सेल जी नॉर्मल सेल होती त्या कशाने न्यूओ म्हणजे नवीन बनलेले, ते आता पहिल्यासारखे राहिलेले नाहीये, ती चेंज झालेत. आणि हिचा मेटाबॉलिक रेट खूप जास्त अमाऊंट मध्ये काय झालं, एकदम वाढताना बघायला भेटणार आहे. सो इथे जी काय बेसिकली सेल बनणार आहे नथिंग बट काय असणार आहे, न्यूओ प्लाझम आपण तिला म्हणू, और ट्युमर सेल म्हणू किंवा तिला कॅन्सर सेल म्हणू, राईट ना. मग हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे बिकॉज ऑफ सम कार्सिनोजेनिक कंपाऊंड, अरे सर नो, हे ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी ही जीन कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं पाहिजे, कार्सिनोजेनिक कंपाऊंडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं पाहिजे, राईट ना. सो इन जनरल मध्ये जर डिस्कस केलं, इन बिकॉज बिकॉज ऑफ काय मेनली मेन्शन करतो, बिकॉज ऑफ कार्सिनोजेनिक कंपाऊंड काय असणार आहे, कार्सिनोजेनिक काय असणार आहे, कंपाऊंड मेनली मेन्शन करून घेऊया. आणि कार्सिनोजेनिक कंपाऊंड एनसीआरटीने तुम्हाला बेसिक काय केलं माहिती का, की काही बेसिकली टाईप इथे मेनली मेन्शन करून दिले, राईट ना. सो इन जनरल मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर पहिला जो बेसिकली टाईप बघायला भेटणार आहे इज नथिंग बट, काय एक्झाम्पल घेऊ शकतो आपण याच्यामध्ये, एस फिजिकल काही कंपाऊंड बघायला भेटणार आहेत, राईट ना. फिजिकल येताना बघायला भेटणार आहेत, काय असणार कसे एकदम याच्यामध्ये, एस केमिकल येताना बघायला भेटणार आहेत, येस. और इव्हन काय असणार आहेत, बायोलॉजिकल काय येताना बघायला भेटणार आहेत, और इव्हन काय असणार आहे, काही रेडिएशनचे टाईप पण इव्हन एनसीआरटीने देऊन टाकलेले, राईट ना. तर काय असणार आहे, काही रेडिएशन पण इथं मेनली रिस्पॉन्सिबल असताना बघायला भेटणार आहे, रेडिएशन. ओके, ते पॉईंट आपण काय करणार की इथे मेनली डिस्कस करून. सो त्याच्यातली काही एक्झाम्पल तुम्हाला मेनली इन्क्लूड करून देतो, सगळे टॉपिक याच्यामध्ये हळूहळू बेसिकली कव्हर होताना बघायला भेटणार आहे. बघा आता काय होणार फिजिकली इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हणजे तर केस स्टडीच्या एक्झाम्पलवरती तुम्हाला सांगू देतो बघा. इन जनरल मध्ये तुम्ही जर बघितलं तर हाय टेम्परेचर बॉडीमध्ये जर वाढलं ना, तर समजून घ्या आपल्या डीएनए ला पण डॅमेज करू शकतो. कसं सांगू देतो, तुम्ही जर बघितलं तर शिमला, मनाली हे जे काही बेसिकली प्लेस आहेत तिथे आहेत ना, एकदम सुंदर असे प्लेसेस आहेत, राईट ना. थंडी कशी आहे तिकडे, जास्त आहे ना. तर थंडीच्या केसमध्ये मला सांगा की तिथल्या पर्सनना थोडीशी बॉडी जर का हीट, राईट ना, मेंटेन करून ठेवायची असेल तर काय करावं लागेल,
राईट ना. बॉडीचे बेसिकली कॉन्टॅक्ट मध्ये काय असणार आहे, काहीतरी हीट क्रिएट करणार काहीतरी कंपाऊंड असायला पाहिजे ना. तर बघा ती लोक काय करतात माहितीये का, स्वतः बरोबर एक बेसिकली छोटीशी अशी काय असणार माहितीये का, हिटर टाईप मध्ये काय नसणार आहे, ती एक मडक्यासारख मध्ये असते एक, राईट ना. आणि त्याच्यामध्ये काय टाकलं माहितीये, कोळसा वगैरे टाकताना बघायला भेटणार. ते कोळसा म्हणजे काय असणार आहे माहितीये का, गरम गरम बेसिकली ते एकदम अंगारा असल्यासारखं फिलिंग येणार आहे. त्यामुळे कसं असणार माहितीये का, त्यांच्या बॉडी जवळ ती हीट एक जनरेट क्रिएट होताना बघायला भेटते. ती हीट असणार आहे किंवा ती तिला म्हणतो कांगरी. कांगरी असं ते त्यांच्या भाषेमध्ये म्हणतात, राईट ना. थोडीशी जे जम्मू काश्मीरी लँग्वेज मध्ये मेनली आपण काय करतो, कांगरी वगैरे तुम्हाला बघायला भेटणार. ती कांगरी काय केली जाणार, कशी पोटाजवळ बांधली जाते. आणि पोटाजवळ बांधल्यानंतर ती बेसिकली काय असणार, मोमेंट अशा करताना बघायला भेटणार, इकडे तिकडे जाताना बघायला भेटणार. सो बॉडी त्यांच्यामध्ये काय असणार आहे, वॉर्म कंडिशन मध्ये येताना बघायला भेटणार. आता वॉर्म कंडिशन मध्ये येऊन येऊन एक सर्टन टेम्परेचर काय झालं, की त्यांच्या बॉडीमध्ये त्या हीट मुळे बॉडीला काय झालंय, की जे ऍब्डोमिनल रिजन मध्ये असणार आहे तिथं ट्युमर लाईक स्ट्रक्चर बेसिकली फॉर्म व्हायला लागलं, बिकॉज ऑफ व्हॉट, इज बेसिकली कांगरी. सो कांगरी कॅन्सर और कांगरी बेसिकली मेनली काय असणार, रिस्पॉन्सिबल होताना बघायला भेटणार. तर फिजिकल मेनली मेन्शन करू शकतो. समटाइम्स तुम्ही बघता काय होतं माहितीये का, आपण म्हणजे बोलत असतोय, सो बोलता बोलता किंवा खाता खाता आपली जीभ आपल्या बेसिकली दातामध्ये येताना बघायला भेटणार आहे. फिजिकली त्याच्यामध्ये बघा की कधी कधी बेसिकली तिथं थोडंसं स्वेलिंग येताना बघायला भेटणार आहे, 2-3 दिवसानंतर होतं ना कधी कधी. बट जर का ते स्वेलिंग नॉर्मल असतं तर ठीक आहे, बट कधी कधी जर का ते स्वेलिंग अनकंट्रोल जर झालं तर ते फिजिकल लेवलचा कॅन्सर कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल होऊन जातो. अशा काही केसेस बेसिकली आपण डिस्कस करून घेऊ शकतो. की फ्यू एक्झाम्पल काय करा माहिती आहे का, की स्पेसिफिक लेवलला फिजिकल लेवलला तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. केमिकल मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर काय असणार आहे, बेस्ट एक्झाम्पल एनसीडी सांगते काय, निकोटीन. अरे सॉरी नो, राईट ना. याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल काय असणार आहे, निकोटीन बेसिकली त्यांना बघायला. निकोटीन सांगा, निकोटीन जो असणार आहे तो कशामध्ये प्रेझेंट आहे रे, हा, टोबॅको मध्ये येताना बघायला भेटणार आहे एस्पेशली, राईट ना. टोबॅको मध्ये येणार आहे. आणि टोबॅको मुळे इन जनरल मध्ये तुम्हाला जे कॅन्सर होताना बघायला भेटणार, त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर आपण सांगू शकतो कोण असणार आहे, एकतर माउथ कॅन्सर. इंडियामध्ये मेल मध्ये इन जर का कोणता कॉमन कॅन्सर जर आपण आयडेंटिफाय करायचं तर काय असणार बाळून माहिती का, माउथ कॅन्सर, राईट ना. इंडियामध्ये कॉमन कॅन्सर मेनली मेन्शन करायचं सगळ्यात जास्त पर्सेंटेज जर काय तर काय असणार आहे, माउथ कॅन्सर बेसिकली बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर इथूनच काय असणार आहे, लंग कॅन्सर पण होताना बघायला भेटणार आहे. का, काय करते सांगायचं, काय करणार आहे, स्मोकिंग केली जाणार आहे ना. स्मोक मध्ये काय प्रेझेंट आहे, टोबॅको. आणि टोबॅको मध्ये कोण प्रेझेंट आहे, निकोटीन. आणि निकोटीन अल्टिमेटली कुठे एंटर करतो, तुमच्या लंग्स मध्ये. सो अल्टिमेटली लंग्सला पण काय असणार, लंग कॅन्सर कॉज करताना बघायला भेटणार आहे केमिकल. बरं इथपर्यंतच नाही, यानंतर अजून पण फॅक्टर थोडीशी समजून घ्या. तुम्ही बघता की जनरली जे काही स्पेसिफिकली फार्मर असणार आहे ते फार्मर आपल्या बेसिकली फार्म मध्ये केमिकल फर्टिलायझर्स आणि केमिकल काय युज करताना बघायला भेटणार आहेत, इन्सेक्टिसाइड और पेस्टिसाइड्स, राईट ना. आता इमॅजिन करा, मला सांगा आपल्या इंडियामध्ये अशी कोणते स्टेट आहेत की जे सगळ्यात जास्त बेसिकली ग्रेनचं प्रोडक्शन घेतात, हा, काय, पंजाब. ओके, एनी अदर. महाराष्ट्रामध्ये जे बेसिकली होतं ना बाळांनो, त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट मध्ये हरियाणा आणि पंजाबमध्ये होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. तर तुम्ही पंजाब हरियाणा या ठिकाणी एक प्लेस ऐकले का बघा, भटिंडा म्हणून, ऐकलेलं आहे, भटिंडा, राईट ना. तर समजून घ्या, सिच्युएशन अशी होते की तिथली लोक होतीत ना, ती रेग्युलर बेसिस वरती त्यांचा आपलं तर एकर एकर मध्ये बेसिकली काय असणार आहे, खेती होताना बघायला त्यांचे हेक्टर मध्ये होते बाळ, राईट ना. त्यांना जर का पेरणी करायची असेल किंवा कापणी करायची असेल तर लोक नाही लागत आहे, ट्रॅक्टर मोठे मोठे लागताना बघायला भेटणार आहेत. अशी कंडिशन त्यांच्याकडे फार्मिंगची. सो ते ज्यावेळी स्पेसिफिक सुरुवातीच्या काळामध्ये, राईट ना, कोणी असे बेसिक टेक्निक ज्यावेळी अवेलेबल होती ना, हाताने स्पेसिफिक काय करायचं, केमिकल पेस्टिसाइड्स और फर्टिलायझर युज करायचे. एक सर्टन टाइम नंतर ना काय झालं की त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिकली असे स्किन इन्फेक्शन और स्किन डिसीज व्हायला लागले, राईट ना. तर त्यांनी काय केलं माहितीये का, की बेसिकली ट्रेनची जनरली काय करायची, भटिंडाला बेसिकली अशी त्यांच्या पंजाबमधून किंवा हरियाणामधून एक रन करताना पाहिलं रेग्युलरची, राईट ना. ती जायची कुठं, त्या स्पेसिफिकली एका सिटीमध्ये जायची, त्या सिटीमध्ये जाऊन पर्टिक्युलरली गव्हर्नमेंट हॉस्पिटल होतं, जनरल गव्हर्नमेंट हॉस्पिटल. गावामध्ये आपल्या पण असते बघा, सिटीमध्ये असते ना. अरे काय म्हणतो तुम्ही त्याला, हा, सरकारी दवाखाना, हा, गव्हर्नमेंट हॉस्पिटल सरकारी दवाखाना असतो ना. तर सरकारी दवाखान्यामध्ये मला सांगा, इन जनरल मध्ये तुम्हाला ट्रीटमेंट कोणाची होते रे, सर्दी ताप खोकला असं काय झालं असेल तर चांगल्या पद्धतीने जर का म्हणजे फॅसिलिटी जर अवेलेबल असेल तर अदर तुम्हाला मेजर डिसीज पण कव्हर होताना बघायला भेटणार आहे. आता ही लोक काय करायची माहितीये का, त्या बेसिकली गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सरकारी दवाखान्यात जातील. सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर लिटरली तिथं आयडेंटिफिकेशन झालं, अरे या लोकांना सगळ्यांना काय झालं माहितीये का, कॅन्सर झालेला आहे, स्किन कॅन्सर झालंय. त्यासाठी मेनचं रिझन त्यांनी आयडेंटिफाय केलं, कार्सिनोजेनिक कंपाऊंड कोण निघाला त्याच्यामध्ये, केमिकल्स निघाले, राईट ना. केमिकल येताना बघायला भेटत होते. आता हे केमिकल इतके खतरनाक लेवलला वाढत चालले होते, त्या पर्टिक्युलर लोकांच्या मध्ये इतका जास्त अमाऊंट मध्ये स्किन कॅन्सर झाला, ती लोक आता जी ट्रेन
एक जनरल ट्रेन होती, लोकल ट्रेन होती. ती ट्रेन असं काय बेसिकली आयडेंटिफाय झाली माहिती का, कॅन्सर ट्रेन. कारण की त्यातून जाणारे सगळे पेशंट कशा असायचे, कॅन्सर पेशंटच असायचे, स्किन कॅन्सर झालेले. तर अशी लोक बेसिकली काय असणार, कॅन्सरमुळे होताना बघायला भेटणार आहेत. कॅन्सरच्या केसमध्ये तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. अरे पण बघा, काही केसेसमध्ये आपण जे डिस्कस करू घेतोय ना, बॉडीमध्ये जे काही डिफरंट डिफरंट टाईपचे आपण मेडिसिन्स वगैरे युज करतोय, तर मेडिसिन्स मुळे पण समटाइम काय असणार आहे, जेनेटिकल लेवलला इश्यू क्रिएट होऊ शकतात. इन फ्युचर मध्ये जर डिस्कस करायचं टॅटू करत असताना आपण बघा इंक युज होतो, इंक जरी पण काय असणार आहे, केमिकल असणार आहे. आता केमिकल जर का जेनेटिक मटेरियल बरोबर तुमच्या जर का रिॲक्ट जर झालं, कॅन्सर तुम्हाला त्याच्यामध्ये, राईट ना, कॅन्सर इथं कॉज होताना बघायला भेटणार आहे. बघा, कॅन्सरच्या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलं 80 to 85% कॅन्सर इज कॉज्ड बाय द कार्सिनोजेनिक कंपाऊंड, राईट ना. आणि त्यातले काही बेसिकली जे कॅन्सर म्हणताना बघायला भेटणार आहे 10 to 15%. कोणाच्या कॅन्सरमध्ये येणार सांगा, ऑन्कोव्हायरस बेसिकली त्याच्यामध्ये येताना बघायला भेटणार इज नथिंग बट कंपाऊंड. कोणता झाला रे, बायोलॉजिकल, येस ना. सो इथं मेनली जे कॅन्सर आता कॉज होणार आहे ते कोणामुळे होणार आहे, ऑन्को व्हायरस. ऑन्को व्हायरस. आता तुम्ही बघत असाल की स्पेसिफिकली आपल्या बॉडीमध्ये जे ऑन्कोजीन आहे, राईट ना, ऑन्कोजीन आहे, ते ऑन्कोजीन जे आयडेंटिफाय करून घेते बिकॉज ऑफ व्हॉट, कोणत्या व्हायरसने बेसिकली इन्फेक्शन कॉज करते, ऑन्को व्हायरस बेसिकली आयडेंटिफाय, म्हणून त्याला आपण ऑन्कोजीन असं नाव देतात, बाकी वेगळं काय नाही, राईट ना. सायंटिस्टने फर्स्ट ऑफ ऑल जर का आयडेंटिफिकेशन करायला गेलं तर हे सायंटिस्ट त्याच्यामध्ये मेनली रिस्पॉन्सिबल होते, की ज्याने आयडेंटिफाय करून दिलं की इथं ऑन्को व्हायरस मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहे. पॉईंट क्लिअर होतोय का, समस्या टॉपिक, हा टॉपिक आपण याच्यामध्ये मेनली क्लिअर करू. सो इथं बायोलॉजिकल कंपाऊंड पण इव्हन रिस्पॉन्सिबल असणार आहे. आणि आफ्टर दॅन एनसीटी मध्ये काय बेसिकली रेडिएशनचे एक्झाम्पल दिले, राईट ना. सो त्याच्यामध्ये बघा, एक्सरे दिलेले तुम्हाला, अरे सॉरी, तर ऍक्च्युअल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर दोन टाईपचे बेसिकली तुम्हाला दिलेत बघा, राईट ना. रेडिएशनचे दोन टाईप दिलेत, एक आयोनिक, आयोनिक, आणि दुसरे काय असणार आहे, नॉन आयोनिक, असं काय दिले तुम्हाला दोन टॉपिक. बघा इथं मेनली मेन्शन करून दिले एनसीआरटी ना. एक्झामिन अंडर ते काय असणार आहे, मायक्रोस्कोप, सिटी स्कॅन नाही, त्याच्यावरती दिला असणार, राईट ना. एक्सरेज वगैरे दिला, कॉम्प्युटर टोमोग्राफी, एक्सरे वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये परफॉर्म करू शकता. याच्यामध्ये एमआरआय युझिंग काय असणार आहे, स्ट्रॉंग मॅग्नेटिक काय असणार आहे, नॉन आयोनायझिंग रेडिएशन टू अॅक्युरेटली काय असणार, डिटेक्ट द पॅथॉलॉजी और काय असणार आहे, फिजिओलॉजिकल चेंजेस इन काय असणार लिव्हिंग सेल्स. सो इथे जे तुम्हाला पर्टिक्युलर एक्सरेज और कॅमेरेज आणि काय असणार तुम्हाला इथे रेडिएशन मेंटेन करून देईल, कोणते वाले, येस, पर्टिक्युलरली एमआरआय वगैरे जे करतो आपण त्याच्यामध्ये. सो इथं आयोनायझिंग आणि काही नॉन आयोनायझिंग काय असणार की रेडिएशन असणार आहेत. ते रेडिएशन बेसिकली काय करू शकतात की तुम्हाला कॅन्सर कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असताना बघायला भेटणार आहेत. म्हणून इन जनरल मध्ये बघा, रिसेंटली आहे ना, मला कोरोना डिसीज जो झाला होता, त्या केसमध्ये आपण मोस्टली इन्फेक्शन झाल्यानंतर काय करायचं माहिती का, की लंग्स मध्ये इन्फेक्शन झाले की नाही आयडेंटिफिकेशन करण्यासाठी जनरल मध्ये डॉक्टर काय करायचे माहिती का, एक्सरे करायचे. काय करायचे, एक्सरे करायचे. आणि त्या एक्सरेचा इतका रेट वाढला होता ना की बास रे बास. देन त्यानंतर डॉक्टरना हे पण अंडरस्टँड व्हायला की कॅन्सर कॉज होण्यासाठी पण मेनली रिस्पॉन्सिबल एक्सरे. इमिजिएटली एक्सरे करण्याचं काय केलं माहिती रेट कमी झाला होता. तर असे काही केसेस करतात. सो यू नो द बेसिकली काय असणार आहे, रेग्युलर बेसिसवरती पण काय असणार आहे मेकॅनिझम इथे परफॉर्म होताना बघायला भेटणार. सो इन जनरल मध्ये आता आपण जस्ट या लेक्चर मध्ये काय केलं की कॅन्सर काय असणार आहे हे अंडरस्टँड करून घेतलं, आणि कॅन्सर कॉज करण्यासाठी कोणकोणते फॅक्टर मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहेत ते आपण डिस्कस केलं. आणि देन त्यानंतर हे कॅन्सर कॉझिंग कंपाऊंड इज नथिंग बट कार्सिनोजेनिक कंपाऊंड जेव्हा एका नॉर्मल सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, त्यातली एक प्रोटो ऑन्कोजिन और सेल्युलर ऑन्कोजिन और सी ऑन्कोजिन ही काय करणार आहे, ऍक्टिव्हेट होणार आहे, डिस्टर्ब होणार आहे, आणि ती जी सी ऑन्कोजिन होती ती व्ही ऑन्कोजिन मध्ये कन्वर्ट होणार आहे, व्हायरल ऑन्कोजिन मध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि इथूनच पुढे काय कंटिन्यू होणार आहे तुमच्या बॉडीमध्ये, कॅन्सर येताना बघायला भेटणार आहे. सो कॅन्सर कॉज करणारे हे तुम्हाला कार्सिनोजेनिक कंपाऊंड समजले, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल अँड रेडिएशन्स, राईट ना. कंपाऊंड बेसिकली त्याच्यामध्ये माहित असू द्यात. उद्याच्या क्लासमध्ये आपण बेसिकली काय असणार की कॅन्सरचे टाइप स्टडी करणार, राईट ना. काही बेसिकली कॅन्सर तुम्हाला बेनॅन फॉर्म मध्ये बघायला भेटणार आहे, काही मॅलिग्नंट फॉर्म मध्ये येताना बघायला भेटणार आहे. कॅन्सरचे बेसिकली एका प्लेसवर दुसऱ्या प्लेसवरती मूव्ह कसे करतात ते बघणार आहे. देन त्यानंतर कॅन्सरला ट्रीटमेंट देण्यासाठी ज्या की तुम्हाला मेनली मेशन करून हिस्टोपॅथॉलॉजी दिलेले आहेत, कॉम्प्युटेड टोमोग्राफी तुम्हाला दिले आहेत, एमआरआय बेसिकली तुम्हाला दिले आहेत. तर आयडेंटिफिकेशन करण्यासाठी किंवा ट्रीटमेंट देण्यासाठी ज्या तुमच्या असणार आहेत ना, केमोथेरपी असणार आहे, रेडिएशन असणार आहे, और इव्हन काय असणार आहे, तुम्हाला याच्यामध्ये जीन थेरपी येताना बघायला भेटणार आहे, इम्युनॉलॉजिकल काही थेरपी असणार आहे, त्या कशा परफॉर्म केल्या जाणार त्या आपण बघणार आहे. म्हणजे उद्याचा क्लास ओनली डेडिकेट टू काय असणार आहे, फर्दर टॉपिक्स ऑफ द कॅन्सर. सो उद्याच्या क्लासमध्ये हा कॅन्सर टॉपिक आपला कव्हर होऊन जाईल. अंडरस्टँड. आज जे काय सांगितले ते समजले का, तुमचं काम आहे एनसाठी वाचायची कॅन्सरची, आणि एड्स जो शिकवलंय त्याच्या नोट्स आणि ते वाचून. उद्या जर का माझं डोकं फिरलं आणि मी जर का पुन्हा एड्स बद्दल काय विचारलं आणि जर का आन्सर नाही केलं, बघूयाच मग. ठीक आहे, थांबूया. पीपीटी वाचा. ठीक आहे.
नेक्स्ट लेक्चर तुम्हाला माहित नाही? काय म्हणता आता उरलं कोणतं केलं लेक्चर? केमिस्ट्री ऑब्विसली. हा सर 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 आलेच नाही का बरं तुम्हाला असं काय वाटतंय सर आले नसतं? बघा बघा बघा, सुजित सरांचा आहे. ठीक आहे केमिस्ट्रीचा क्लास. चलो, हरे कृष्ण.